तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा लाडका होस्ट हर्षल आज तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. आजचा जो एपिसोड आहे मित्रांनो, तो एक खूप वेगळ्या निशचा टॉपिक आहे की आय टी क्षेत्रामध्ये कसा प्रवेश मिळवावा किंवा आय टी क्षेत्रामध्ये जर जॉब करायची इच्छा आहे तर त्यासाठी काय प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी लागणारे काय स्किल सेट आहे ते आज आपण या एपिसोडमध्ये डिस्कस करणार आहोत. मला बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट येत होते की दादा आम्हाला आय टी क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे किंवा ॲज अ फ्रेशर म्हणून जॉईन करायचं आहे, तर कोणतरी एज्युकेटर किंवा मार्गदर्शक तू घेऊन ये. तर आजचे जे आपले गेस्ट आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, त्यांना या फील्डमधला खूप चांगला असा अनुभव आहे. त्यांचं नाव आहे मिस्टर किरण जाधव सर. तर ते आज वेळात वेळ काढून आपल्याला या गोष्टीवर गायडन्स द्यायला आलेले आहेत. तर सरांचा ॲज अ ट्रेनी टू आर्किटेक्ट असा खूप मोठा आय टी क्षेत्रामध्ये प्रवास राहिलेला आहे आणि आय टी मध्ये जॉब कसा मिळवावा, आय टी मध्ये जॉब कसा सस्टेन करावा याबद्दल माहिती देण्यासाठी ते आज आपल्याकडे आलेले आहेत. किरण सरांचा बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर सर अतिशय एका नॉन प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड मधनं आलेले आहेत आणि आज ते खूप सक्सेसफुल अशी त्यांची आय टीची जर्नी राहिलेली आहे. तर आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करणारच आहोत. पण त्याआधी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आमचं चॅनल नवीन आहे मित्रांनो. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्ही चॅनलवर येत राहा, आमचे नवनवीन व्हिडिओज बघत राहा, तुमची व्हॅल्युएबल कमेंट्स नक्की करत राहा व्हिडिओवर. ते आमच्यासाठी ॲज अ मोटिवेशन म्हणून काम करतं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत राहा. परत एकदा सांगायला आवडेल, सबस्क्रिप्शन फ्री आहे मित्रांनो, निशुल्क ज्याला म्हणतो आपण तसं आहे. त्याच्यासाठी एकही रुपया लागणार नाहीये आणि तुमचं सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यांनी आम्हाला एक मोटिवेशन मिळतं नवनवीन कॉन्टेंट टाकण्यासाठी आणि व्हॅल्युएबल कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आमची नेहमी चांगली अशी इच्छाशक्ती राहील तुमच्या सबस्क्रिप्शननी. तर जास्त वेळ न खर्च करता व्हिडिओला सुरुवात करतो. तर चला सुरू करूयात. तर नमस्कार किरण सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. नमस्कार हर्षल. तर सर माझ्या ऑडियन्सला हे ऐकायला आवडेल जरूर की तुमचं जसं करिअरची जर्नी राहिली आणि तुमची आय टी क्षेत्राकडे बरीच एक आवड आहे किंवा यंगस्टर लोकांना तुम्हाला ट्रेन करायला आवडतं. ऍज अ तुमचं एक खूप मोठं युट्यूबचं चॅनल पण आहे ज्या माध्यमातून तुम्ही लोकांना ट्रेन करता. तर आपल्या प्रेक्षकांना जरूर ऐकायला आवडेल की तुम्ही ही जर्नी कशी चालू केली आणि कसं आज या स्टेजवर लाईफच्या तुम्ही पोहोचले. येस, नक्कीच. तर मी फर्स्ट माझा इंट्रो दिला ऍक्च्युली आणि माझी जर्नी सांगितली ते. सी, माझं नाव किरण जाधव. मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे युनिव्हर्सिटीमधून पास होते, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. आणि माझं पॉलिटेक्निक पण आयटी मध्ये झालं, इंजिनिअरिंग पण आयटी मध्ये. म्हणजे हे मी 10th नंतरच डिसाईड केलं होतं की मला नेक्स्ट जे माझं करिअर असणार आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये करायचं, म्हणजे आयटी मध्ये मला करायचं ऍक्च्युली. तर यामध्ये मी इंजिनिअरिंग नंतर मी इन्फोसिस मध्ये काम केलं ॲज अ टेक लीड म्हणून, अक्सेंचर मध्ये काम केलं ॲज अ आर्किटेक्ट लेवल आणि सायमल्टेनियस मी माझं एस्टेक स्टार्टअप पण स्टार्ट केलेलं आहे. त्याला ते 10 इयर्स झालेत कम्प्लीट, म्हणजे 10 वर्ष मला कम्प्लीट झालेत पूर्णपणे. ज्यामध्ये की मी जावा फुल स्टॅक पूर्ण शिकवतो ऍक्च्युली. तर बॅकएंडला आपल्याकडे जावा, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंडला आपण रिॲक्ट जेस देतो, व्ह्यूजेस पण आणलाय आपण नवीन मॉड्यूल. आणि बॅकएंड म्हणजे डेटाबेस साईडला तर आपल्याकडे सिक्वल आणि नो सिक्वल आपण दोन्ही पण शिकवतो कॅन्डिडेट्सला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही टेक्स्टॅक्स टूल्स आहेत मार्केटमध्ये, जसं अपाचे कापका झालं, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म मेसेजिंग सर्व्हिसेस साठी, बरोबर, मग गिटहब झालं, डॉकर आहे, क्युबरनेटिस आहे, एव्हरीथिंग व्हॉट नॉट, राईट, ऑल वी आर डिलिव्हरिंग फॉर कॅन्डिडेट्स. आणि मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की फ्रेशर्ससाठी तर ह्या वर्षीपासून मी माझं आता 6-7 महिने झालेत माझं युट्यूब चॅनल मी स्टार्ट केलेलं आहे ऍक्च्युली. आणि तिथं पूर्णपणे फ्री प्लॅटफॉर्म मी अवेलेबल करून दिला आहे. त्यामागे माझं मोटिवेशन असं होतं की आज जर आपण पाहायला गेलो पुण्यामध्ये तर असं कोणीच युट्यूबर नाही का जो एवढं फ्री प्लॅटफॉर्म मुलांना अवेलेबल करून देतोय. तर जे काही युट्यूबर्स आहेत ऑलमोस्ट वादर तर महाराष्ट्र आहेत. तर माझा हा एक मोटिव्ह होता की जे काही कॉलेज पासून स्टुडंट्स असतील जे सेकंड इयर थर्ड इयर पासून ज्यांना फुल स्टॅक मध्ये करिअर बूम करायचंय मार्केटमध्ये, तर त्यांच्यासाठी हा फ्री प्लॅटफॉर्म आहे ऍक्च्युली. आणि अजून एक मी प्लॅटफॉर्म लॉन्च केला रिसेंटली जो ओनली फॉर वर्किंग प्रोफेशनल्स. त्यासाठी मी म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये ते मुलं येऊ शकतात आणि तिथनं ते शिकू शकतात पूर्णपणे. त्यासाठी आपण असं केलं की जे लोक लेड ऑफ होतात त्यांसाठी आपण एक 6-7 महिन्यामध्ये आपण वर्कआउट करतोय आपल्याकडे, जे की त्यांचं पॅकेज जर 4-5 लाखाचं असेल
तर ते 16-17 लाखापर्यंत पॅकेज इझिली हाईक मारू शकतात. ओके. मेन मोठं काय आहे की आपला फक्त जॉब मिळवणं हा नाहीये की त्याला काम आलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी मी डेडिकेशन आहे. ते मला कधी पण कॉल करू द्यात, ऑलवेज आय एम अवेलेबल टू हेल्प देम. ओके. तर त्यावेळी मी हा मोठं पुढे सक्सेस केलेला आहे. येस. खरंच सर खूप चांगला असा तुमचा प्रयत्न आहे मार्केटमध्ये की सेल्फलेस जो म्हणतो आपण यंगस्टर्सला ट्रेन करणं किंवा जे एक्सपिरियन्स लोक आहेत मार्केटमध्ये ज्यांचं लेड ऑफ झालंय काही कारणामुळे आणि त्यांना आपण जे सहकार्य करतोय ते खरंच अनमॅचेबल आहे. तर या सगळ्या जर्नीमध्ये सर तुम्हाला जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे किंवा टीचिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इज टोटली पार्ट ऑफ प्रोफेशनल आणि टेक्निकल याला नॉलेज पाहिजे आणि जी इंटेलेक्च्युअल स्किल लागते त्याला ती पण खूप चांगली पाहिजे. तर ही आवड कशी निर्माण झाली? येस. मी कॉलेजच्या लास्ट इयरला असताना की आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर आम्हाला जे आमचे टीचिंग स्टाफ होते ते आम्हाला प्रोजेक्ट चूज करायला लावायचे. बहुतांचे मुलं होते ते ऑलमोस्ट पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जायचे आणि प्रोजेक्ट ते परचेस करायचे. तर मला ही गोष्ट आवडत नव्हती. तर मला असं वाटायचं की डोमेन आपलं प्रोजेक्ट छोटे असू द्या पण तो आपण स्वतः बिल्डअप केला पाहिजे. तर मग मी त्याच ठिकाणी म्हणजे जिथे मी आज कॉलेज झालं त्याच ठिकाणी माझे एक स्वतःच एक प्लॅटफॉर्म स्टार्ट केला की ज्या ठिकाणी म्हणजे मला बाहेर जाण्यापेक्षा ते आपणच आपल्या लॅबमध्ये बसून जिथे आपण कोडिंग करू शकतो आणि त्याचं आपण प्रेझेंट करू शकतो. ऍक्च्युली ती आवड मला तिथून निर्माण झाली. मग पुढे गेल्यावरती जॉब सर्चिंगसाठी आम्ही पुण्यामध्ये आलो. ओव्हरऑल माझा डिस्टन्स नव्हता पण तुम्ही जर पाहायला गेले तर आज पण मुलं डिस्टन्स आहेत पण डायरेक्ट जॉब भेटत नाही. बरोबर. हा. तर त्यासाठी त्यांना टेक स्किल शिकणं गरजेचं आहे ऍक्च्युली. तर मी कॉलेजच्या लास्ट इयरला असतानाच हे टेक स्किल मी मूव्ह ऑन केलं होतं. पण जसं मी कंपनीमध्ये गेलो मग स्प्रिंग बूट शिकता आला, पुढे हायबरनेट. आता हायबरनेट पण आउटडेट झाला तर त्याच्या जेपी आले मार्केटमध्ये. राईट. येस. आणि आता आपण पाहतो स्प्रिंग बूट आणि मायक्रो सर्व्हिस फार डिमांडिंग आहे ऍक्च्युली. तर मला डायरेक्ट कोणी शिकवलेलं नाहीये ते मी माझ्या प्रॅक्टिसनी पुढे मूव्ह ऑन झालं ऍक्च्युली. येस. आणि त्यासाठी आता जे काही वर्किंग प्रोफेशन्स असेल आता माझा रिसेंटली असा अनुभव आहे की जे लोक .NET मध्ये किंवा पायथन मध्ये PHP मध्ये राईट दे आर मुव्हिंग फ्रॉम दिस लँग्वेज टू जावा फुल स्टॅक. फाईन. कारण एआयचा एरिया आलेला आहे मार्केटमध्ये त्यामुळे जे कॅन्डिडेट्स आहेत ते पण फ्युचर बद्दल वरी म्हणजे थोडं चिंतित आहेत. तर ते पण जावामध्ये मूव्ह ऑन होत आहेत. का? कारण जावाचं मार्केट चांगलं असणार आहे फ्युचरमध्ये. कारण जावा मोस्टली बँकिंग सेक्टरमध्ये यूज होता आणि बँकमध्ये काय होतं की जास्त ChatGPT वगैरे ह्या गोष्टी अलाउड नाही ड्यू टू सम सिक्युरिटी रिझन्स. येस. त्यामुळे जावा हे बूम मध्ये राहणार ऍक्च्युली. म्हणजे एक माझं एक मोटिवेशन आहे की जे मला कॉल करतात सर मी PHP मध्ये काम करतोय पण मला करिअर ट्रान्सफर करायचं जावामध्ये. सर मी C++ मध्ये काम करतोय. ठीक आहे मला सॅलरी पण चांगली आहे पण मी जर स्विच मारतो तर मला तेवढं ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल नाहीये. पण जर ऍज कम्पेअर टू आपण पाहिलं C किंवा जावा तर जावाला ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. जसं तुम्ही पाहिलं गेले बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ न्यूयॉर्क, HDFC, ICICI, SBI बँक. राईट. देर आर लॉट्स ऑफ बँक्स इन मार्केट्स. दे ऑल युजिंग जावा. दॅट्स वाय जावा इज ह्यूज डिमांड इन फ्युचर. राईट. तर ते एक माझं मोटिवेशन भेटलं मला की जे काही स्टुडंट्स आहेत दे आर मुव्हिंग फ्रॉम अदर टेक्नॉलॉजी टू जावा. तर मला हे पण सांगायला आवडेल की ज्या मुलांना करिअर ट्रान्सिशन करायचंय तर आय एम अवेलेबल हिअर टू हेल्प यू फॉर दॅट. सर तुम्ही जसं म्हणले की AI मार्केटमध्ये आलंय हा खूप आता चर्चेचा मुद्दा झालेला आहे मार्केटमध्ये पहिलीच गोष्ट खूप असं ऐकायला मिळते की जॉब ओपनिंग्स नाहीत आहे त्या लोकांना लेड ऑफ करताय ड्यू टू AI. आणि तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की AI आल्यामुळे थोडंसं जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी होतील किंवा ले ऑफ होतील मार्केटमध्ये किंवा IT क्षेत्रात जो पहिला आवाढव्य जे पॅकेज द्यायचे लोकांना की कोण आर्किटेक्ट आहे ते 40 लाख 50 लाख 60 लाख 1 कोटीपर्यंत पॅकेज लोक मॅन कंपनीमध्ये घ्यायचे. तर तुम्हाला असं वाटतं का की AIच्या येण्यामुळे थोडंसं मार्केट डगमगलंय किंवा जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते कमी झाले आहेत किंवा पॅकेजेस जे मिळणार आहेत ते कमी होणार आहेत? नक्कीच. मला नक्कीच इथे सांगायला आवडेल. तुम्ही जर पाहिलं 2017, 18, 19 मध्ये हा तेव्हा कसं होतं की इनिशियली पॅकेज कमी होते 17-18 मध्ये पण जसं कोविड आलं एकदम पॅकेजची रेंज पण वाढली आणि आयटीचं डिमांड पण वाढलं. का? कारण वर्क फ्रॉम होम अलाउ झालं ऍक्च्युली. बहुतांश ज्या कंपन्या आहेत मार्केटमध्ये MNC आपण इंडियन सर्व्हिस बेस्ड कंपनी म्हणू शकतो त्यांच्याकडे ODC फॅसिलिटी अवेलेबल होते ऍक्च्युली. ऑपरेशनल डेव्हलपमेंट सेंटर आपण बोलतो की ज्या ठिकाणी मध्ये तुम्हाला स्मार्टफोन अलाउड नव्हता जर तुम्हाला साधा फोन घेऊन जावा लागायचा आतमध्ये. राईट. पण जेव्हा कोविड आलं मार्केटमध्ये तर सगळ्याच कंपन्यांनी तुम्हाला वर्क फ्रॉम होम इनेबल केलं होतं ऍक्च्युली. म्हणजे जे आंतरराष्ट्रीय लेवलला जी सॅलरी भेटते ते तुम्हाला आज इंडियामध्ये करून तुम्ही काम करून करत होता आणि प्रत्येक जण गावाला होता तेव्हा तुम्ही जर पाहायला गेलं असेल तर ऍक्च्युली. आणि पुढे मुवमेंट होत नव्हती ऍक्च्युली. तरी पण कंपन्या जास्त पॅकेज का देत होते? कारण मार्केटमध्ये काय होते की फुल स्टॅकची डिमांड तेवढी होती किंवा बाकीच्या पण प्लॅटफॉर्मची डिमांड तेवढंच होत्या. म्हणजे सगळं सेक्टर IT जे काही सेक्टर्स होते तुम्ही जे काही लँग्वेजेस पाहू शकता सगळ्यांनाच पॅकेज चांगले भेटत होतं. पण आता कोविड संपलेलं आहे. कंपन्यांनी आता हायब्रिड पण बंद करता आणलं. ते बोलतात की 5 days युनिट टू रिसेट ऑफिस म्हणून तुम्हाला काम करावं लागेल. आणि आपण जसं तू आता सांगितलं की ज्यामध्ये आता पॅकेज रेंज पण कमी केलेली आहे तेव्हा जे 40, 50, 55 लाखाचे पॅकेज भेटायचे जे 7-8 वर्ष एक्सपिरियन्स होते लोक त्यांना आता ते पॅकेज पुढे तरी कंपन्या 25, 30, 35 लाखापर्यंत देतात. राईट. येस.
त्यामुळे असं झालंय की एआय मार्केटमध्ये आलंय, ज्यामुळे की डेव्हलपरची तेवढी रिक्वायरमेंट राहिलेली नाही मार्केटमध्ये, राईट. म्हणजे जो कोड आपल्याला करायला 1 दिवस लागायचा पूर्णपणे, तो 5 मिनिटांमध्ये पूर्ण भेटतोय. तुम्हाला फक्त तो प्रोजेक्ट मध्ये फिट करायचा आहे आणि तेवढं काही स्किल तुम्हाला आलं की तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. आय अग्री, सगळ्याच गोष्टी एआय रिप्लेसमेंट नाही करू शकत. काही ठिकाणी कॉम्प्लेक्स लॉजिक जसं ऑडिट किंवा रिपोर्टिंगचं मॉड्यूल आहे. आता रिसेंटली आम्ही एका प्रोजेक्ट वरती काम करतो ट्रान्सयुनियन मध्ये, ज्यामध्ये की जे लोक म्हणजे लोन घेतात ऍक्च्युली सिव्हिलसाठी अप्लाय म्हणजे लोन घेतात, त्यांचं सिव्हिल ते कंपनी चेक करते. ऍक्च्युली इंटरनॅशनल लेवलला कंपनी आहे. देर आर 3 कॉर्पोरेट्स, दे आर चेकिंग दी सिव्हिल रेकॉर्ड्स. तसं तुम्ही एक्झाम्पल सांगायचं झालं, गुगल पे तुम्ही वापरताय, तर तुम्हाला खाली तुम्ही जर गेलात ना गुगल पेच्या, तर तिथं ऑप्शन आहे चेक युअर सिव्हिल, राईट, पॉवर्ड बाय ट्रान्सयुनियन सिव्हिल. तर मी त्या प्रोजेक्ट वरती काम केलंय. ज्या ठिकाणी असं होतं की म्हणजे जे पायथनचे आर्किटेक्ट होते, ऍट एंड मोमेंटला त्यांना सांगितलं तुम्हाला जावामध्ये शिफ्ट करावं लागणार आहे, कारण पायथनचं काम संपलेलं आहे. लास्ट डेटा आहे फाईन आहे, पण तुमचे सिक्वल वगैरे सगळं झालंय, डेटा अनालिटिक्स सगळं झालंय, तर त्यानंतर तुम्हाला एन्हान्समेंटसाठी डेव्हलपमेंटसाठी जावावरती शिफ्ट करावं लागेल. आणि आज मार्केटमध्ये असं आहे की एखादा पर्सन जर तो 10-15 वर्ष काम केलंय, तर तो टेक्नॉलॉजी स्विच करायला नको म्हणतो. तो म्हणतो मी आता माझ्या सेफ झोन मध्ये, राईट. पण आपलं आयटीचं मार्केट असं आहे की आधी तुम्हाला अपस्किलिंग करावं लागणार आहे. म्हणजे एआय मध्ये काय होणार आहे ऍक्च्युली, जे लोक स्वतःला अपग्रेड करतील, अपस्किलिंग करतील, असेच लोक मार्केटमध्ये टिकतील ऍक्च्युली. येस. आणि पॅकेजची रेंज जर आपण पाहतोय, तर पॅकेजची रेंज नक्कीच जसं तू म्हटलं की पॅकेजची रेंज कमी झाली, आय अग्री दिस पॉईंट की पॅकेजची रेंज कमी झालेली आहे. पण या ठिकाणी ज्या लोकांकडे स्किल सेट आहे ते मार्केटमध्ये नक्की सक्सेस ठरतील. येस सर, आता जसं तुम्ही म्हणले स्किल सेट, तर माझा पुढचा प्रश्न हाच राहील की स्किल सेट डेव्हलप कशी करावी. आता मी कोडिंग करतोय, ठीक आहे, कोडिंग Yes. करतोय मी, ब्लॉग्स वाचतोय किंवा मी एआय ची मदत घेतोय, पण त्यांनी माझी स्किल सेट ग्रो होत नाहीये. स्किल सेट वाढवण्यासाठी किंवा आयटी मध्ये एक्सेल करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? नक्कीच. या ठिकाणी मला ग्राउंड लेवलला जाऊन सांगायला आवडेल ऍक्च्युली. जे कोणी न्यू कमर्स असतील किंवा आपण ज्याला बोलू की जे वन टेक्नॉलॉजी जसं .NET मधून जावामध्ये स्विच होत आहेत, त्यांना पण स्किल सेट इम्प्रुव्हमेंट करावं लागणार, किंवा जे ऑलरेडी वर्किंग आहेत त्यांना पण करावं लागेल, राईट. तर मी आधी फ्रेशर्सचं बोलतो. यामध्ये एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करू, मेकॅनिकल सेक्टर मधलं एक्झाम्पल आपण घेतले. जेव्हा कार ड्रायव्हर असतो, तो कार ड्राईव्ह करायला शिकतो इनिशियली, राईट. पहिले 2-3 दिवस तो किक मारतो, लगेच गाडी बंद पडते, चावी फिरवली त्याची गाडी थोड्या वेळ झाली लगेच बंद पडते, राईट. असं त्याचा 2-3 दिवस होता. म्हणजे तो चालू करतो बंद पडतो, तर मला जमणार नाही, पण तरी पण तो परत ड्रायव्हिंग क्लासमध्ये जातो, ती गाडी ट्राय करतो शिकायचं. पण एक 10-12 दिवस झाले की तो मग असा परफेक्ट गाडी शिकतो, त्याला हायवेवरती जातो घेऊन आणि तो म्हणतो माझ्यासारखा ड्रायव्हर कोणीच नाही. का? कारण ते प्रॅक्टिस नाही होता. बरे काही लोकांना 1 महिना लागेल, कारण ती कन्सिस्टन्सीवर डिपेंड्स आहे ऍक्च्युली, राईट. येस, सेम हॅपन विथ आवर आयटी इंडस्ट्री. इथे पण जेव्हा तुम्ही कोडिंग शिकताय, तर तुम्हाला ते प्रॅक्टिस करावंच लागणार आहे आणि प्रॅक्टिसनेच आपण परफेक्ट होणार आहे. तर मी हेच सांगेल ऍक्च्युली न्यू कमर्सला किंवा जे करिअर ट्रान्झिशन करतायत, की तुम्हाला प्रॅक्टिस करावंच लागणार आहे. आणि प्रॅक्टिसमध्ये फक्त हॅलोवेची प्रॅक्टिस करून सांगणार नाहीये. मार्केटमध्ये आज JDBC पण आहे, डेटा JPA, स्प्रिंग बूट आहे, मायक्रो सर्व्हिसेस आहे पुढे, राईट. तर तुम्हाला थोडं कॉम्प्लेक्स सिनारिओवरती मूव्ह होणं करणं गरजेचं आहे. बट ऑलवेज विल स्टार्ट विथ द हॅलो वेल. बट नेक्स्ट लेवल आपल्याला काय करायचंय की आपल्याला ऍडव्हान्स कॉम्प्लेक्स ऑप्शन डेव्हलप करायचे आहेत आपल्याला ऍक्च्युली, राईट. येस, म्हणजे प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट, हाच आपल्या करिअरसाठी सक्सेस मंत्र असणार आहे. येस. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आपले जे कॉलेजेस आहेत अंडर पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, ह्याच्यामध्ये मराठी पोरं खूप आहेत, यंगस्टर. तर त्यांच्यामध्ये ना सर एक असा समज आहे की मला जर आयटी मध्ये यायचं असेल तर मला इंग्लिश येणं महत्वाचं आहे. इंग्लिश आलं नाही तर मला आयटी कंपन्यांमध्ये थारा देणार नाही कोण, किंवा त्यांच्या मनात एक भीती असते. तर त्या यंगस्टर मुलांना ज्यांना आयटी मध्ये येण्याची इच्छा आहे किंवा आवड आहे किंवा आयटी मध्ये करिअर बनवायचं आहे, त्यांच्यासाठी तुमचा काय एखादा मेसेज आहे का? नक्कीच. माझंच एक्झाम्पल ऍक्च्युली, माझ्या गावात पहिली बस पण येत नसायची. मी ऑलमोस्ट फर्स्ट स्टुडंट असले की इंजिनिअरिंग पास आउट पुढे आलेलो आहे. येस. तर इनिशियली पुण्यामध्ये आले मुलं तर थोडे घाबरतात आपले मुलं. आपले मुलं कष्टाळू भरपूर, मेहनती जिद्दी भरपूर असतात ऍज कम्पेअर टू अदर स्टेट्स. पण अदर स्टेटचे मुलं कसे असतात की ती गुड इन कम्युनिकेशन असतात. कम्युनिकेशन मॅटर नाहीच आहे, फक्त ग्रुप डिस्कशन हा मॅटर फ्रेशर्स लेवल. पण जेव्हा तुम्ही एकदा एंट्री मारता आयटी मध्ये, तेव्हा तुम्ही जी काही प्रॅक्टिस करून जी काही तुम्ही मेहनत घेणार आहे त्यावर तुमचं सक्सेस पूर्ण अवलंबून आहे. तर माझ्याकडे रिसेंटली असं एक एक्झाम्पल आहे, एक कॅन्डिडेट होता माझ्याकडे, जो माझ्याकडे इंटर्नशिप मध्ये आला होता लास्ट इयरला असताना. तर तो मुलगा इंग्लिश बोलायला एवढा घाबरायचा, पण आज तो मार्केटमध्ये 10 वर्ष एक्सपिरियन्स लेवलला काम करतोय. का तो काम करतो ऍक्च्युली? कारण त्याची प्रॅक्टिस तेवढी झालेली आहे. इनिशियली त्याच्याकडे लॅपटॉप पण नव्हतं, तो आपल्या सिस्टमवरती बसायचा ऍक्च्युली ऑफिसमध्ये. 8-9 तास त्यांनी कोडिंग केलेलं आहे. आणि जेव्हा मी त्याला रेफर केलं कंपनीमध्ये, तर मला मॅनेजरचा फीडबॅक आलाय की किरण वन ऑफ द बेस्ट कॅन्डिडेट्स तो आम्हाला रेफर केलाय. आज त्या मुलाचं इंटरनल हाईक होऊन, म्हणजे 1 इयर एक्सपिरियन्स होता ऍक्च्युअली कॅन्डिडेट्स मागच्या वर्षी, आता त्याचा हाईक होऊन 13 लाखाचं पॅकेज त्याला भेटलं. इट्स व्हेरी गुड ऍक्च्युअली. मी सांगेल त्याचं पॅकेज मोर दॅन 50 लाखच्या पुढे जाईल.
त्याला थोडंसं वर्कआउट कम्युनिकेशन करावं लागेल, ते होऊन जातं. नाव ही इज एबल टू कम्युनिकेट विथ इन टीम, कारण तो जो काम करतोय तो डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलच्या फ्लोर्सवरती काम करतोय ऍक्च्युली, आणि आज तो करिअरमध्ये सक्सेस आहे. तर आपले जे काही मराठी कॅन्डिडेट्स आहेत ऍक्च्युली मराठी बॅकग्राऊंडचे, तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. तुमच्याकडे कॅलिबर आहे, तुम्हाला थोडंसं पुश करायचं स्वतःला, येस मला जमतंय, आणि कॉन्फिडन्स बुस्ट करायची गरज आहे. कारण ऍज कम्पेअर टू अदर स्टुडंट्स आपण जर पाहिले, कारण मी बँगलोरमध्ये पण काम केलेले काही दिवस, पुण्यामध्ये पण काम केलेले आहे, तर आपले जे मुलं आहेत ते नक्कीच मेहनती आहेत, त्यांच्याकडे कॅलिबर पण आहे. थोडासा बुस्ट त्यांना कॉन्फिडन्स मध्ये गेन करायचा आहे, आणि दे विल बी एबल टू क्रॅक एव्हरीथिंग. येस. आणि मला लहान भावांना सांगायला आवडेल की जर तुम्हाला भीती वाटली किंवा कॉन्फिडन्सचा इश्यू आला तर यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट किरण सर. किरण सर तुम्हाला बेस्ट लेवलचा गायडन्स देतीलच. मी सरांचा फोन नंबर, युट्यूब चॅनलचं डिस्क्रिप्शन आणि गायडन्ससाठी त्यांचा ऑफिसचा ऍड्रेस पण टाकेल. तर तुम्हाला कधी भीती वाटली किंवा आयटी मध्ये स्विच करायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट, सर आहेत आपल्यासोबत. तर सर, मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन, मला असं विचारावंसं वाटतंय की खूप वेळा असा प्रश्न असतो ऍज अ डेव्हलपर म्हणून जॉईन करताना की सर्व्हिस बेस्ड कंपनी जॉईन करावी का प्रोडक्ट बेस्ड. कारण सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये इझी हायरिंग होते, जॉब सेफ्टी पण थोडी ऍज कम्पेअर टू प्रोडक्ट बेस्ड जर बघितलं आपण तर प्रोजेक्टचं पण जे डिस्ट्रीब्युशन आहे, बरेच प्रोजेक्ट असतात सर्व्हिस बेस्ड कंपनीकडे. पण प्रोडक्ट बेस्ड जे आहे एका साईडला त्यांचे इंटरव्ह्यू हार्ड असतात क्रॅक करायला, प्लस जे पॅकेज ते ऑफर करतात ते पण ऍज कम्पेअर टू सर्व्हिस बेस्ड खूप चांगले असतात. येस. तर थोडंसं ऍज अ फ्रेशर जॉईन करताना मुलांना थोडी गडबड असते डोक्यात की मी सर्व्हिस बेस्ड कंपनी जॉईन करावी का प्रोडक्ट बेस्ड. तर याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? नक्कीच. त्याच्यावरती माझं नक्कीच बेस्ट एक्झाम्पल असलं, जर इफ यू वॉन्ट टू चेक दी प्रोडक्ट बेस्ड कंपनी, जसं गुगलचं आपण एक्झाम्पल घेऊ. गुगल हॅव मोर दॅन 100+ प्रोडक्ट्स. बऱ्याच मुलांना माहित नाही की अरे गुगलचे काय काय प्रोडक्ट्स आहे मार्केटमध्ये, राईट. जसं आता आपण ह्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आहोत दोघं पण आहे, तर हा युट्यूब पण गुगलचाच प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जे जीमेल वापरताय डे टू डे मध्ये, गुगल मॅप आपण वापरतोय राउटिंगसाठी, राईट. येस. तर हे सगळे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत हे गुगलचे, गुगल ड्राईव्ह पण आहेत ऍक्च्युली, राईट. तर ही प्रोडक्ट बेस्ड कंपनी झाली गुगल. आणि सर्व्हिस बेस्ड कंपनी आपण कुणाला म्हणतो, ज्या काही कंपन्या हायरिंग करतात कॅन्डिडेट्सला, पण त्या स्वतःसाठी काम नाही करत आहे, त्या सर्व्हिस देत आहेत. जसं एक्झाम्पल आपण सांगितले इंडियन एमएनसीज आपल्याकडे, टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, कॅपजेमिनी, राईट. देयर आर लॉट्स ऑफ सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत. दे आर हायरिंग द फ्रेशर्स, या लॅटरल हायरिंग, and they are going to deploy on some projects like Bank of America, Bank of New York, right? Number of roles available there, right? Yes. तर मग स्विच म्हणजे तुम्हाला जर करिअर स्टार्ट करायचं आहे तर प्रोडक्ट बेस्ड या सर्व्हिस बेस्ड, राईट. येस. जर तुमचं स्ट्रॉंग असलं ऍक्च्युअली टेक्निकल नॉलेज तर आय विल रिकमेंड गो टू दी प्रोडक्ट बेस्ड कंपनी. बट तुमचं जेमतेम ॲव्हरेज असेल, तुम्ही सर्व्हिस मध्ये करू शकता. सर्व्हिस मध्ये कसं असतं की एक प्रोडक्ट चालतो 2-2.5 वर्षांसाठी किंवा 1 वर्षांसाठी. एकदा तो प्रोडक्ट संपला की तुम्ही परत बेंचवरती येतात, परत तुम्हाला क्लायंट इंटरव्ह्यू द्यावा लागतं आणि तुम्ही परत नेक्स्ट क्लायंटला एलिजिबल असता. पण प्रोडक्ट मध्ये कसं आहे, मी स्वतः प्रोडक्ट मध्ये काम केलेलं आहे. तुम्ही आता कंपनी जॉईन केली, 30 कंपनी 30 टीम तुम्हाला काम करायचं आहे. टीम कशी पण असं तुम्हाला कोऑपरेट करून घ्यायचं आणि ते आपल्यावरती असतं. आपण जर गुड टेक्निकल असणं, आपला अप्रोच जर चांगला असेल, समोरचं पण तुम्हाला त्याच वेळी ट्रीट करणार आहे. तर सर्व्हिस मध्ये कसं असतं ऍक्च्युली, तुम्ही एक क्लायंट तुम्ही जॉईन केलाय सपोज, राईट, विदिन दॅट कंपनी, तर तो संपला की तुम्हाला परत नेक्स्ट इंटरव्ह्यू द्यायचा आहे. परत तो संपला की तुम्हाला परत नेक्स्ट इंटरव्ह्यू द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही आज नवीन कंपनी जॉईन केल्यासारखंच आहे, फक्त काय की तुम्हाला तीच कंपनी सॅलरी देणार आहे थोडक्यात. पण जर तुम्हाला ग्रोथ करायचं आहे तर प्रोडक्ट बेस्ड ऑलवेज गुड ऑप्शन्स असेल. कारण बरेचसे आता मी लेटरल मध्ये पाहिलं, काही रिक्रुटरचं हे पण असतं ऍक्च्युअली म्हणणं की आउट ऑफ सपोज तुम्हाला 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, आउट ऑफ दॅट हाऊ मच इयर यू वर्क इन प्रोडक्ट बेस्ड कंपनीज, राईट. तर हा पण तुम्हाला म्हणजे टॅग लागून जाईल तुमच्या मागे. मी म्हणत नाही की प्रत्येकाला गुगल भेटेल, प्रत्येकाला अमेझॉन भेटेल, पण ज्या काही इंडियन स्टार्टअप कंपन्या असतील, बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं आपल्याकडे ब्लिंकिट झालं, स्विगी झालं, झोमॅटो, ओयो, दोज आर लाईक प्रोडक्ट बेस्ड कंपनीज ओनली, राईट. येस. तर प्रोडक्ट बेस्ड तुम्ही चूज करू शकता ऍक्च्युअली ह्या केसमध्ये. सर, आणि जसं आता आपण थोडा वेळ आधी डिस्कस केलं की प्रोडक्ट बेस्ड कंपनीचा इंटरव्ह्यू थोडा क्रॅक करायला डिफिकल्ट आहे, म्हणजे ऍज कम्पेअर टू जर सर्व्हिस बेस्ड बघितलं तर डीएसए वगैरेचं जास्त बॅकग्राऊंड प्रोडक्ट बेस्ड कंपनी विचारतात किंवा सिस्टीम डिझाईन झालं. तर यामध्ये मास्टरी करायची असेल कोणाला किंवा कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन आहेत जे मायक्रो सर्व्हिसेस आहेत किंवा लार्ज नेटवर्क ऍप्लिकेशन आहेत जे डिप्लॉय करायचे आहेत क्लाउडवर किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी किंवा क्युबरनेटिस आहे, डॉकर आहे, असे गोष्टी वापरायचे आहेत, तर त्यासाठी मुलांनी कुठे ट्रेनिंग घ्यावी आणि काय पाथ राहील आणि कुठनं या गोष्टी आपल्याला मास्टरी करता येईल? नक्कीच या क्वेश्चनचा आन्सर द्यायला मला आवडेल, कारण प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये डेटा स्ट्रक्चरचे काही क्वेश्चन्स असणार आहे. तर तुम्हाला वरी करण्याचं काही कारण नाहीये, कारण मी स्वतः प्रॉडक्ट बेस्ड मध्ये काम केलेलं आहे. ज्या ठिकाणी की तुम्हाला आता डेटा स्ट्रक्चर आहे, तुम्हाला ऑप्शन्स पण आले. जावा 8 फीचर्स आपण बोलू शकतो, स्ट्रीम एपीआय, काही जावा 11, जावा 16, जावा 17 चे फीचर्स ऍक्च्युअली ते पूर्णपणे ऑल ऑप्शन्स आपले डेटा स्ट्रक्चरसाठी.
ज्या ठिकाणी तुम्हाला सॉर्ट करायचं आहे. तर ओल्ड डेज मध्ये कसं होतं आपल्याकडे कॉलेज टाइम मध्ये की तुम्हाला बबल सॉर्ट, क्विक सॉर्ट, हिप सॉर्ट, मड सॉर्ट सगळं तुम्हाला शिकावं लागायचं. बरोबर. सर्चिंग तुम्हाला करायचं बायनरी सर्च, लिनियर सर्च होतं. जावा मध्ये एवढं सोपं झालंय, फ्रेमवर्क आले, कलेक्शन फ्रेमवर्क, त्याच्या ऑन टॉप ऑफ स्ट्रीम एपीआय आले. ऍक्च्युअली तिथे तुम्हाला सिंगल लाईनच्या कोडमध्ये सगळं भेटतं आणि व्हेरी ऑप्टिमल अप्रोच आहे. त्याच्यामुळे असं नाही की तुम्हाला डेटा स्ट्रक्चर आलंच पाहिजे. काही इंटरव्ह्यू मध्ये प्रोडक्ट बेस मध्ये पण, आता माझा रिसेंट एक्सपिरियन्स आहे, प्रोडक्ट बेस मध्ये पण सांगतात तुम्ही स्ट्रीम एपीआय मला कोड करून दाखवा. म्हणजे तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचं पण टेन्शन घ्यायची गरज नाही राहिलेली आहे. इव्हन मी हे पण चेक केलं ऍक्च्युअली, जसं की आता एमएनसी कंपन्या ज्या कॉलेज कॅम्पसमध्ये जातात तर त्यांच्याकडे पण ऑप्शन्स असतात की तुम्ही जावाचं व्हर्जन तुम्ही सिलेक्ट करू शकता. जावा एक घेतले की तुम्हाला स्ट्रीम एपीआय ऑप्शन अवेलेबल आहे डायरेक्टली. त्यांना काय ऍट त्यांच्या टेस्ट केसेस पास झाल्या पाहिजे, राईट. कोडिंगचं आउटपुट आलं पाहिजे. आयदर तुम्ही डेटा स्ट्रक्चर वापरा किंवा तुम्ही स्ट्रीम एपीआय वापरा. स्ट्रीम एपीआय लाईट वेटच आहे, राईट. येस, आणि जे फ्रेमवर्क आले त्यामुळे जावा अजून सोपं झालंय. आणि ज्यांना कुणाला जावा शिकायचं असेल तर आमच्याकडे पण प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे तुम्हाला. ऍक्च्युली ऑलवेज वेलकम फ्रॉम अवर साइड एज वेल, राईट. येस, तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि कॉलेजच्या तुम्ही सेकंड थर्ड इयर पासून तुम्ही तयारी करू शकता. माझं सांगणं हेच आहे की कॉलेजमध्ये तुमचे 4 वर्ष असतात आणि पास आउट झाल्यावर तुम्ही किती 1-3-4 महिन्यामध्ये जॉब एक्सपेक्ट करता, बरोबर ना. तर एवढं पॉसिबल नाही ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला 3-4 महिन्यामध्ये पूर्ण मूव्ह ऑन करून द्यायला. तर हे बेस्ट ऑप्शन आहे. कॉलेजच्या सेकंड थर्ड इयर पासून तुम्ही तयारी करा. लास्ट इयरला असेल तुमच्या हातामध्ये प्लेसमेंट असेल आणि तुम्ही जे कॉलेज नंतर अप्लाय करताय तर तुमचा टाइम सेव्ह होईल. त्यामुळे तुमची फॅमिली पण हॅपी राहील, तुम्ही स्वतः पण हॅपी राहाल. तर आय विल सजेस्ट की त्याचं स्ट्रक्चर तर आहेच आपल्या कॉलेजमध्ये होतंय तेवढं, पण ऍडिशनल तुम्हाला जावाचे जे काही फ्रेमवर्क आहे, जे काही फीचर्स आहेत ते पण तुम्हाला अडॉप्ट करणं गरजेचं आहे ऍक्च्युली. येस सर, आणि आता जसं तुम्ही सांगितलं की जावामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आणि मार्केटमध्ये आपण जर ऍज अ नोकरी प्रोफाईल किंवा कुठले पोर्टल असतील जॉब पोर्टलचे तिथे पण गेलो आणि जावा डेव्हलपरचा जॉब रोल सर्च केला तर बरेच जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला दिसतात ऍज कम्पेअर टू अदर लँग्वेजेस. जसं तुम्ही .NET सांगितलं, PHP, पायथन वगैरे. तर या मागचं काय रिझन आहे की जावाला एवढी डिमांड काय आहे? येस, मला ह्या पण क्वेश्चनचा आन्सर करायला आवडेल नक्कीच. तर आपण एक लाईव्ह प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊयात. तुम्ही आज आपण पुण्यामधून बोलतो, राईट. येस, तर आज तुम्ही जावा टाका Naukri.com वरती आणि लोकेशन पुणे टाका, राईट. एक्सपिरियन्स तुम्ही कोणता पण टाका, पुढे काहीच प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही खाली जर सर्च मध्ये गेले तर तुम्हाला सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी जावासाठी दिसतील. का? कारण जावा डिमांडिंग आहे मार्केटमध्ये. .NET किंवा आपण जे बोलतो PHP, नाव इट इज ओनली स्टार्टअप कंपनी द्यार यूज. बट जावा जे आहे जे कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन्स, एंटरप्राइज लेवल ऍप्लिकेशन्स आपण बोलतो, इंटरनॅशनल लेवलचे ऍप्लिकेशन्स आहेत, they are always using Java as an application development programming language. Why? Because Java has such a good features. Like Java is a platform independent. Java provides more security, like high performance. Such a lots of features in Java. That's why as compared to Python, PHP, .NET, C, C++, right? For application development, always they are preferred to Java as an application development programming language. Application development आपण कशाला म्हणू शकतो? जसं मी तुम्हाला बँकेचं एक्झाम्पल सांगितलं, देर आर थॉउजंड्स ऑफ बँक्स, राईट. अगेन रिटेल्स एक्झाम्पल सांगेल मी तुम्हाला, जसं अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, आज ते मार्केटमध्ये असतात. पण तुम्ही पाहता इंडियन जे ब्रँड्स आहेत, जसं नायका आपण सांगू शकतो, वन ऑफ द बेस्ट ब्रँड्स इन इंडिया, राईट. मिशो ऍप झालं ऍक्च्युअली, राईट. ते सगळे जावा यूज करतात. म्हणजे ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी जावा हाय डिमांड आहे. एक प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे तरी पण बिझनेस ओनर काय करतात की अजून प्लॅटफॉर्म क्रिएट करतात. त्याच्यामुळे जावाला हाय डिमांड फ्युचरमध्ये पण राहणार आहे. आणि जे लोक आता सध्या मार्केटमध्ये जावाचं थिंक करतात, दे आर इन राईट प्लेस, राईट प्लॅटफॉर्म. यू कॅन सिम्पली थिंक इट. येस सर, एखाद्या फ्रेशर मुलाला जर जॉईन करायची असेल कंपनी, ज्याचा एक्सपिरियन्स 0 आहे, ज्याला कॉर्पोरेटचं काही नॉलेज नाहीये आणि त्याला IT क्षेत्रात प्रवेश करायचंय, तर मोस्टली जॉब ओपनिंग मध्ये असं लिहिलेलं असतं, ज्यांचं जॉब डिस्क्रिप्शन असतं की कम्प्युटर सायन्स डिग्री निडेड, किंवा मी बऱ्याच ठिकाणी बघतो की कम्प्युटर सायन्स, IT किंवा रेलेव्हंट जे स्ट्रीम आहेत किंवा इंजिनिअरिंग डिग्री हेच पाहिजे का MCA, BCA किंवा कॉम्प्युटर सायन्स व्यतिरिक्त जे स्ट्रीम आहेत इंजिनिअरिंगचे ते पण अप्लाय करू शकता? आणि जॉब मार्केटमध्ये कशी ओपनिंग असते आणि कसं ऍज अ फ्रेशर म्हणून अप्लाय केलं पाहिजे आणि इंटरव्ह्युअर्सला काय स्किल दाखवलं पाहिजे की जेणेकरून तुम्ही इफ यू बिलॉंग टू अदर फील्ड रॅदर दॅन CS, IT, तरी पण तुम्ही IT मध्ये येऊ शकता आणि तुमचं करिअर परस्यू करू शकता? नक्कीच. सी, इथे आता आपल्याकडे ऑप्शन्स आहेत इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम्स मध्ये. आपण इंडियाचंच एक्झाम्पल घेऊ. आपल्याकडे BE काय इंजिनिअरिंगसाठी, ज्यामध्ये आपण बोलतो की रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा माइंडसेट असणं गरजेचं आहे. आणि बादर देन दॅट आपण युनिव्हर्सिटी लेवल आपण जर चेक करायला गेलो तर ते BCA पण आहे, आपल्याकडे MCA पण आहे. तर त्यामध्ये कसं की काही कंपन्यांचा क्रायटेरिया असतो. एक्झाम्पल सांगायचं तर मल्टीनॅशनल MNCचा आपण क्रायटेरिया समजूयात, त्यांना BE BTech पाहिजे असतं. मग त्या ठिकाणी त्याचा विचार करत नाहीये की स्ट्रीम कोणती आहे. त्यांचं म्हणणं काय की BE BTech कोणता पण ब्रांच चालेल, फक्त त्या कॅन्डिडेट्स मध्ये कॅलिबर पाहिजे की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये काम करताय तेव्हा तुम्हाला गुगल अलाउड आहे, ChatGPT पण तुम्ही तुमचं स्वतःच नाही त्या प्लॅटफॉर्म तुम्ही स्वतः युज करू शकता ऍक्च्युअली. पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू होता तेव्हा हे प्लॅटफॉर्म अवेलेबल नसतात. आतमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये कसं युज करू शकता, राईट. येस, तर BE BTech ला जास्त प्रेफरन्स आहे
त्यामुळे जे कुणी आता 12वी सायन्स वाले स्टुडंट पाहत असतील आपला हा युट्यूबचा प्लॅटफॉर्म, तर आय विल रिकमेंड इफ पॉसिबल तुम्ही बीटेक करू शकता. जरी पण तुम्हाला पॉसिबल नाही, तुम्ही बीसीए ऍडमिशन घेतलंय, मग आता तुमचं पुढे काय, राईट? येस. तर तुम्ही बीसीए ला असतानाच, जसं तुमचं सेकंड इयर, बीसीए मोस्टली 3 इयर्सचा कोर्स आहे, बीसीए 3 इयर्सचा कोर्स आहे, तर तुम्ही सेकंड इयर पासून तुम्ही कंपन्यांची इंटरॅक्शन करा, ज्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप भेटेल. कंपन्यांशी असं इंटरॅक्शन करायचं की तुम्हाला काम करायला भेटलं पाहिजे. सॅलरी इज नॉट मॅटर, स्टायपेंड भेटलं ती वेल गुडच आहे, पण जरी स्टायपेंड तुम्हाला नसेल तर तुम्ही ऍज अ लर्निंग म्हणून तुम्ही काम करू शकताय. आणि ते करत असाल तुम्ही एमसीए पण करू शकता, जेणेकरून तुमचं मास्टर्स कम्प्लीट होईल. आणि मास्टर झालं की तुम्ही बीई सोबत अप्लाय करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि माझ्याकडे भरपूर स्टुडंट्स असतात की जे इन कोर्स साठी असतात, ते जॉईन करतील नाही करतील तो पुढचा भाग आहे, पण त्यांना आपण गायडन्स नक्की बेस्ट लेवल करतो. म्हणजे जर तुम्ही माझी वेबसाईट चेक केली www.fullstackjava.developer.in, ज्यावरती तुम्ही पूर्ण प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला स्ट्रक्चर सिलेबस अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही कधी पण जाऊन चेक करा, तुम्हाला तो ग्राफ भेटेल पूर्णपणे, ज्यामध्ये की तुम्ही कोर जॉब पासून चालू करता, मग पुढे ऍडव्हान्स जावा आहे, पुढे गेले की मग स्प्रिंग बूट आहे, मायक्रो सर्व्हिसेस आहे, रिॲक्ट जेएस आहे, सगळे टूल्स आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. म्हणजे डिग्री मॅटर नाहीये काही कंपन्यांना, जे स्टार्टअप कंपनी, मिड लेवल कंपनी आहेत, त्यांना मॅटर आहे की तुमचा स्किल सेट. तर आपल्याला ते स्किल सेटच इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि एकदा की समजा तुमचा 2-3 वर्ष एक्सपिरियन्स झाला, तुमचं एज्युकेशन मॅटर नाहीये, त्यावेळेस तुमचा स्किल सेट मॅटर आहे, तुमचे मार्क्स मॅटर नाहीये. मी असं पण ऑब्झर्वेशन केलंय, काही काही मुलं 1-2 वर्ष ड्रॉप असतात, आज ते पण सक्सेस आहे. माझ्याकडचं एक एक्झाम्पल आहे ऍक्च्युली, आयटी आणि कम्प्युटरच्या मुलांपेक्षा पण जे सिव्हिल, केमिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत, ते जास्त डेडिकेटेड ट्रेनिंग करतात आणि त्यांचे पॅकेज पण हाय असतात. कारण आयटीचे मुलं कसे असतात की समोर मत असतात की मला येत आहे, पण मेकॅनिकल वाले त्यांचं हार्डवर्क फार जास्त असतं ऍक्च्युअली. मी फार जवळून पाहिलेल्या ह्या गोष्टी, त्याच्यामुळे त्यांचा सक्सेस रेशो जास्त होतो आयटी वाल्यांपेक्षा पण. तेच माझं म्हणणं आहे की ज्याला आयटी मध्ये करिअर करायचंय, फुल स्टॅक मध्ये करिअर करायचंय, तर तुम्हाला स्वतःला ऑलवेज अपग्रेड करावं लागेल. एका सर्टन स्टेज नंतर तुमचं एज्युकेशन, तुमचे मार्क्स मॅटर नाहीये, तुम्ही आता जे काय करता त्याच्यावर तुमचं फ्युचर पूर्ण अवलंबून आहे. म्हणजे इन शॉर्ट मला हाच मेसेज पास करायचा आहे की कॉलेज स्टुडंट्स मध्ये, तुम्ही आता जर टाइमपास कराल तुमचा फ्युचर टाइमपास होईल, पण जर तुम्ही आता लर्निंग चांगलं केलं कॉलेजच्या सेकंड इयर मध्ये, तुमच्याकडे 3 वर्ष आहेत अजून पुढे, राईट? येस. तर तुमचा फ्युचर चांगला राहील. आणि हे पण सांगेल मी तुम्हाला, जावा का चूज करायचंय तुम्हाला, कारण जावावरती ऑलमोस्ट सगळ्याच कंपन्या काम करतात मार्केटमध्ये. जर तुम्ही आता जर जावा चूज केलं तर तुम्ही लास्ट इयरला असताना प्लेस होऊ शकता, आणि एकदा तुम्हाला चांगली कंपनी भेटली की तुमचं करिअर व्हावे आयटी मध्ये, यु नो, राईट? येस. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर सर, इंटेंट महत्वाचं आहे, हार्डवर्क आणि स्किल सेट महत्वाचं आहे. तर ऍज अ एज्युकेटर म्हणून मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायला आवडेल की मोस्टली मुलं काय करतात की इंजिनिअरिंगला असो किंवा जॉब प्लेसमेंटच्या तयारीसाठी अभ्यास करायचा असो, ते एक स्पेसिफिक नोट उघडतात आणि रट्टा मारायला चालू करतात की हे क्वेश्चन आहे, व्हॉट इज उप्स, हे आन्सर आहे, आणि मी पाठ करणार आणि इंटरव्ह्युअरला विचारणार. तर कुठला अप्रोच चांगला राहील, रट्टा मारून पाठ करणे का स्किल सेट ग्रो करणे? आणि स्किल सेट पण ग्रो करायची असेल तर कुठल्या प्लॅटफॉर्मद्वारे, किंवा आपण ती ग्रो करायची असेल तर त्याच्यासाठी किती मेहनत घ्यायला लागेल प्लेस होण्यासाठी, आणि तो कसा पूर्ण ट्रॅक आहे? नक्कीच. सी, आता कॉलेजचे जे मुलं असतात, मोस्टली कॉलेजचा जो सिलेबस असतो त्यांना फक्त एक्झाम लिहावं लागतात. आणि एक्झाम मध्ये असं आहे, माझा पण एक्सपिरियन्स आहे, तुझा पण तो सेम एक्सपिरियन्स सगळ्यांचा, तुम्ही पेपर लिहिले की तुम्ही पास आउट होतात, म्हणजे तुम्ही पास आउट होताय, कारण एवढं वाचायला तुम्हाला टाइम नाहीये, राईट? तर आपण याच्यावरती थिंक करूया, एकदा की स्टुडंट पास आउट झाला की तो मार्केटमध्ये जॉबला अप्लाय करतो, राईट? जॉबला अप्लाय केल्यावरती तिथे तुम्हाला पेपर लिहायचं नाहीये, यू नीड टू परफॉर्म देअर, तुम्हाला आउटकम प्रोड्यूस करायचं आहे, राईट? तर त्यासाठी रट्टा थांबणार नाही फ्युचरमध्ये. त्यामुळे मला काय म्हणायचंय, तुम्ही प्रॅक्टिकल जास्त फोकस करा, आणि प्रॅक्टिकल करता करता, जसं एक्झाम्पल आहे दिस कीवर्ड कशासाठी, सुपर कीवर्ड कशासाठी आपण वापरतो जावामध्ये, राईट? हे तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल, तुम्हाला ती वाचायची पण गरज पडणार नाही जास्त आहे. आणि जरी तुम्हाला वाटतं प्लॅटफॉर्म पाहिजे, तर आपल्याकडे ट्युटोरियल्स पॉईंट आहे, ट्युटोरियल स्कूल आहे, इव्हन आम्ही आमचा पण प्लॅटफॉर्म लॉन्च करतोय, नाव इज वर्क इन प्रोग्रेस आहे, www.fullstacktutorial.online. हा आमचा प्लॅटफॉर्म आम्ही फ्री अवेलेबल करून देतो वर्ल्ड वाईड साठी. आणि त्याच्यामध्ये माझं हेच म्हणणं आहे की जे मराठी मुलं आहेत, जे म्हणजे मराठी म्हणजे महाराष्ट्रामधले मुलं आहेत, तर त्यांनी त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. त्या प्लॅटफॉर्मसाठी मला अजून 2-3 महिने जातील, जेव्हा तो होईल नक्कीच आपण आपल्या चॅनलवरती आपण पब्लिश करूयात ऍक्च्युअली याच्यावरती पण, ठीक आहे? ज्यामध्ये की फुल स्टॅकचं पूर्ण मी अवेलेबल करून देतोय. येस. आणि माझं बुक रायटिंग पण चालू आहे सायमल्टेनियस, ज्यामध्ये की मुलांना आपण ते प्रोड्यूस करू शकतो फ्युचरमध्ये गेल्यावरती. तर माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही रट्टा मारण्यापेक्षा तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही प्रॅक्टिसला जास्त महत्व द्या. जर तुम्ही प्रॅक्टिकल केलं तर तुम्ही आउटकम परफॉर्म करू शकता. आणि प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला क्युरियोसिटी असते, अरे आता आउटपुट काय येणार आहे माझं, राईट? तर आपल्याला आउटपुट आलं की आपण पण हॅपी होतो. आणि जरी कोणी मुलं माझ्या इन्स्टेकच्या फ्रीमध्ये लर्निंग करत असाल आणि तुम्हाला काही इश्यू येत आहेत, तुम्ही तिथे कमेंट करा. तुम्ही कमेंट पण करू शकता, मी किंवा माझी टीम असेल तुम्हाला आम्ही सोल्युशन देऊ.
आणि जर तुम्हाला वाटते नाही सर कमेंटला रिप्लाय येत नाहीये, तुम्ही डायरेक्टली कॉल पण करू शकता. जर तुम्हाला तरीच मला हे नाही भेटलंय, तुम्ही लॅपटॉप कॅरी करून माझ्या ऑफिसला पण येऊ शकता, सोल्युशन देईल. तुम्हाला पे करायची गरज नाही. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. सर, ही जी तुमची सेल्फलेस सर्व्हिस आहे सोसायटीला, ती नक्कीच आपल्या ज्या यंगस्टर पोरांना तुम्ही जे सेल्फलेस ट्रेनिंग देताय आणि ऍज अ एज्युकेटर म्हणून जी आवड आहे तुम्हाला, त्यासाठी म्हणजे खरंच मी स्वतः एक इंजिनियर आहे, आयटी मध्ये काम करतो, तर मला असे प्लॅटफॉर्म मी शोधतच असतो. आणि फ्रीच्या गोष्टी कोणाला नको आहेत आयुष्यात, आणि जर लर्निंग त्याच्यामध्ये मिळणार असेल तर इट इज ऑलवेज वेल अँड गुड. फ्रीचा आपला प्लॅटफॉर्म आहे. तर सर, कंटिन्यू करूयात आपण आपल्या पुढच्या क्वेश्चन कडे. तर क्वेश्चन असा होता की मोस्टली आपण बघतो की आयटी क्षेत्रामध्ये आता रिसेंट जे अनस्टेबल मार्केट आहे, ले ऑफ मोठ्या प्रमाणात होतं. येस. तर जे लेड ऑफ कॅन्डिडेट आहेत, म्हणजे असं ऐकताना खूप वाईट वाटतं की ले ऑफ झाला, न्यूज मध्ये येतं. ऍज अ आपण इंजिनियर म्हणून खूप वाईट वाटतं ऐकल्यावर की मायक्रोसॉफ्टनी 6,000 लोकांचा ले ऑफ केला, किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांनी मोठे ले ऑफ केले. तर आपल्याला पण ऐकताना थोडंसं वाईट वाटतं. तर ऍज अ एक्सपिरियन्स प्रोफेशनल म्हणून जर त्यांना ले ऑफ झाल्यावर एखादी कंपनी जॉईन करायची आहे आणि मग अपस्किल कडे, म्हणजे करिअर ट्रान्झिशन जसं तुम्ही म्हणले, एखादा माणूस C# मध्ये, त्याला जावा मध्ये यायचंय, किंवा एखादा माणूस त्याची लर्निंग करतोय .NET मध्ये, त्याला जावा मध्ये स्विच करायचंय करिअर, तर आपण त्यांना काय सजेशन द्याल की थोडंसं डिमोटिवेट होतं माणूस ले ऑफ झाल्यावर, तर त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे? येस, नक्कीच मला आन्सर द्यायला आवडेल. कारण ले ऑफ म्हणजे आपण बोलतो की जॉब त्यांचा गेलेला आहे, आणि आफ्टर सर्टन एज नंतर किंवा स्टेज नंतर ज्यांचा की 3-4 वर्ष एक्सपिरियन्स, ऍक्च्युली घर वगैरे घेतलेलं असतं, EMI चालू असतात, फॅमिली असते मागे, तर या अशा कॅन्डिडेटसाठी माझा प्लॅटफॉर्म ऑलवेज अवेलेबल आहे. त्यांना जे काही गायडन्स लागेल त्यासाठी मी, माझी टीम पूर्णपणे सदैव तत्पर असेल त्यांना. जर जे लोक .NET मधून असतील किंवा पायथन असेल, PHP असेल, .NET जे काय असेल ऍक्च्युअली लँग्वेजेस, तर तुमचा कधी पण लेआउट गेला तर तुम्हाला 2-3 वर्ष एक्सपिरियन्स असेल, तुम्ही आमच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करू शकता. तुम्हाला प्रॉपर आपण प्लॅटफॉर्म मध्ये घेऊन वर्कआउट करून घेऊया. कारण एक्सपिरियन्स लोकांचं हायरिंग भरपूर चालू असतं जावामध्ये. आणि कसं होतं की जेव्हा आपण नोकरी अप्लाय करतो तेव्हा कीवर्ड महत्वाचे असतं ऍक्च्युली. एकदा की आपण स्प्रिंग बूट रिॲक्ट जे तयार केलं की आपल्याला कॉल भरपूर येतात, राईट. आणि स्प्रिंग बूट मध्ये पण व्हर्जन्स आहेत पुढे गेल्यावरती. तर तुम्हाला फक्त लर्निंग करून चालणार नाहीये, तर तुम्हाला तुमच्या रिझ्यूम मध्ये शोकेस प्रोजेक्ट ऍड करायचे लागतात. तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवरती पाहिलं, फुल स्टॅक जावा डेव्हलपर पुणे जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला समजेल की माझ्याकडे मी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग शिकवतो मुलांना. म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे येताय, तुम्ही .NET मधून आलात, राईट, तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल माहित असते. तुम्हाला फक्त सिंटॅक्टिकली शिकून फक्त कोड तुम्हाला पुश करायचा असतो याच्यामध्ये. तर हे तुम्हाला पूर्ण स्क्रॅच पासून शिकवलं जाईल. आणि एकदा की 3-4 महिने झाले की तुम्ही एक्सपर्ट लेवलला काम करू शकता. कारण तुम्ही जे लेड ऑफ एम्प्लॉय आहेत त्यांच्याकडे कॅलिबर असते, त्यांच्या चुकून ते लेड ऑफ होत नाहीये. कधी कधी काय होतं, सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये क्लायंट जातो, त्या ठिकाणी पण ते लेड ऑफ होऊ शकतात, राईट. कधी कधी असं पण असतं की ऍक्च्युली मॅनेजर्स वगैरे पॉलिटिक्स पण असतात मार्केटमध्ये, राईट. त्यामुळे पण लेड ऑफ होऊ शकतं कॅन्डिडेट्सचा. कधी कधी इंटरव्ह्यू साठी त्यांचं क्रॅक होत नाही, त्या ठिकाणी पण होऊ शकतं. कधी कधी अपस्किलिंग पण करावं लागतं ऍक्च्युली. तर असे जे काही लेड ऑफ कॅन्डिडेट्स असतील, जर जे काही आपल्या पुण्यामधून असेल, ते डायरेक्टली आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. आपण त्यांना नक्कीच चांगलं गायडन्स करू आणि त्यांचं करिअर परत स्टेबल होऊन जाईल. त्यासाठी आपण जे शिकवणार ऍक्च्युली लेड ऑफ एम्प्लॉय साठी, कारण ते एक्सपर्ट असतं, लॅटरल हायरिंग त्यांचं होऊन झालेलं असतं, राईट. तर ह्या लोकांसाठी आपण सेपरेट मॉड्यूल आहे, ज्यामध्ये की आपण ऍडव्हान्स लेवलला त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिकवतो, ज्यामध्ये आपलं रिटेल ई कॉमर्स असेल, बँकिंग प्रोजेक्ट आहे, हेल्थकेअर प्रोजेक्ट आहे, आपले एअरलाईन्स, एव्हिएशन्स वगैरे आहेत. हे अशा टाईपच्या डोमेन्सवरती आपण त्यांना प्लॅटफॉर्मवरती काम करायला परमिशन देतो, जेणेकरून त्यांचं काय होतं की ऍक्च्युअली कॉन्फिडन्स बुस्ट होतो आणि इझिली इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतात असं. आणि त्यासाठी हर्षल तुम्ही बुक पण दिले ऍक्च्युली, तर त्या बुकचा पण आपण त्यांना रेफरन्स देऊ शकतो ऍक्च्युली, जेणेकरून जास्त स्क्रीन टाइम करण्यापेक्षा जेव्हा त्यांच्याकडे टाइम असेल तेव्हा ते ओल्ड डेज सारखं ते बुक पण रीड करू शकतात ऍक्च्युली. तिथे पण त्यांचा कॉन्फिडन्स बुस्ट होईल. आणि असे भरपूर एक्झाम्पल आहे माझ्याकडे. रिसेंटली आता सर्व्हिस बेस्ड कंपनी आपली हिंजवडी IT पार्कचं एक्झाम्पल आहे. तर तिथं माझ्याकडे 3 कॅन्डिडेट्स आले होते. विदिन 2.5 मंथ्स मध्ये त्यांना जॉब लागलेला आहे ऍक्च्युली आपल्याकडे. आणि मुलं जेव्हा सुटचे बॉक्स माझ्याकडे घेऊन येतात, ते मोटिवेशन माझ्यासाठी सगळ्यात जास्त असतात. कारण जेव्हा ते इनिशियल आले असतात त्यांच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं, पण जेव्हा ते येतात तेव्हा पाणी असतं, पण ते आनंदाचे पाणी असते, राईट. येस. आणि त्या ठिकाणी एवढे मुलं हॅप्पी असतात की एक मुलगा माझ्याकडे 10 मुलांना रेफर करतो. आणि हेच आपण आयुष्यामध्ये चांगलं ऍक्च्युली. पैसा कोण किती कमवतो हे महत्वाचं नाही आपल्यासाठी. आपल्यासाठी हे महत्वाचं की आपण सोसायटीला किती गायडन्स करतो ऍक्च्युली मार्केटमध्ये. आणि नक्कीच म्हणजे मी आता फुल टाइम आलो तर मला हे पण करायला आवडेल की नॉट ओन्ली फॉर कॉलेज स्टुडंट्स, जे काही वर्किंग लोक असतात त्यांना पण काही हेल्प लागली, किंवा एखाद्या कॅन्डिडेट्स कंपनीमध्ये काम करतो पण त्याला प्रॉब्लेम सुटत नाहीये, तो सोल्युशन देऊ शकत नाही, अशा पण मुलांना मी हेल्प करेल ऍक्च्युली. येस.
सर तुम्ही दोनदा असा उल्लेख केला की मी बुक पण लिहिली, तर हा प्रवास मला ऐकण्याबद्दल खूप क्युरियोसिटी वाटते की ऍज अ एज्युकेटर, आर्किटेक्ट किंवा एमएनसी मध्ये मोठ्या मोठ्या पोझिशनवर काम करून आजकाल बघायला गेलं तर बरेच प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन लर्निंगचे, की युट्यूबवर गेलो मला कोर्स मिळाला, मी W3C स्कूलला गेलो, ब्लॉग्स वाचले, मला शिकायला मिळालं. Yes. म्हणजे ऑनलाईन टेकचा जमाना असताना बुक पब्लिश करणं किंवा एक ऑथर होणं, हा प्रवास कसा होता? फार गमतीशीर वाटतंय ऐकायला. नक्कीच. तर माझं ते एम होतं ऍक्च्युली कॉलेजचं लास्ट इयरला असताना मी पण रेफरन्स बुक वगैरे वाचायची मला आवड असायची. मी कॉलेजमध्ये असताना आमच्या लायब्ररीमध्ये रेफरन्स बुक कोणी वाचत नसायचं. बरोबर. मी जायचो ऑपरेटिंग सिस्टम असं नॉट ओनली जावा, हम्म. मला ओएस वगैरे पण वाचायला नेटवर्किंग असायचं ऍक्च्युली, त्याला आपण कम्प्युटर नेटवर्क म्हणतो. हम्म. ते मी रेफरन्स बुक वाचायचो. मोस्टली जे ऑथर असायचे ते आउट ऑफ कंट्री असायचे ऍक्च्युली रेफरन्स बुकसाठी, हम्म. राईट. तर त्यामध्ये मी असं थिंक केलं होतं की मी जेव्हा पुढे जाईल ऍक्च्युली एक मला 5-10 वर्ष एक्सपिरियन्स होईल, तेव्हा मी माझा जो काही एक्सपिरियन्स असेल तो मी माझ्या बुकमध्ये मूव्ह ऑन करेल. तर आज माझं बुक बेस्ट सेलर ऍक्च्युली. Wow. माझं बुक ऑलवेज तुम्ही आपलं करीमनगर ऑफिस आहे आणि आपल्याकडे पीसीएमसी मध्ये पण ऑफिस आहे, तुम्ही व्हिजिट करून ते कधी पण वाचू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, ठीक आहे. आणि यामध्ये मला आवर्जून सांगायला आवडेल की त्या बुकमध्ये मी असं लिहिलंय की जर तुम्ही बुक फॉलो करायला गेले ना की तुम्हाला तेवढाच फक्त इंटरमध्ये विचारलं, तुम्हाला याच्यापेक्षा बाकी काहीच नाही ऍक्च्युली. असं बेस्ट सेलरिंग झालं ऍक्च्युली बुक मार्केटमध्ये, राईट. क्या बात. येस. आणि त्या बुकमध्ये मी माझा 10 वर्षांचा जो काही एक्सपिरियन्स आहे ऍज अ लाईक ज्युनियर ट्रेनिंग इंजिनियर टू लाईक आर्किटेक्ट लेवल, वा. जे लीड वगैरे ते सगळं मी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कोर जावा, त्यानंतर आपल्याकडे ऍडव्हान्स जावा पण आपण ऍड केले, ज्यामध्ये आपण JDBC सिक्वल वगैरे बोलतो आपण. पुढे मग हायबरनेट पण आहे, स्प्रिंग बूट आहे, JPS स्प्रिंग सिक्युरिटी म्हणजे JW3. फ्रंट एंड आपलं रिॲक्ट, सापाचे कापा, डॉकर, क्युबरनेटिस, इव्हन स्क्रम वगैरे आपण जे बोलतो अजाइल प्रॅक्टिसेस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, सगळंच आपण त्या बुकमध्ये ऍड केलेलं आहे ऍक्च्युली. म्हणजे जर तुम्ही इंटरव्ह्यू तयारी करताय तर ते वन ऑफ द बेस्ट बुक आहे जे तुम्हाला की सक्सेस मिळवून देईल ऍक्च्युअली. म्हणजे असं म्हणायला वावगं ठरणार नाही, ऑल इन वन स्टॉप आहे, हाऊ टू Yes, क्रॅक yes. इंटरव्ह्यू. की इज दिस लाईक बुक इज सक्सेस की फॉर युअर करियर फॉर फुल स्टॅक डेव्हलपमेंट. क्या बात आहे, क्या बात. सर आता बऱ्याच वेळा असं कॉन्ट्रोवर्शियल आपण जसं मागे बोललो की ले ऑफ होतात, येस. म्हणजे कंपनी तेव्हा जेव्हा बजेट क्रंच असते तेव्हा दे डू नॉट थिंक ऑफ देअर एम्प्लॉईज, असं म्हटलं जातं की त्यांना बजेट क्रंच आहे तर ते हाय पॅकेज वाले किंवा हाय सॅलरी घेणारे एम्प्लॉईजला पहिले ले ऑफ करतात. करेक्ट. आणि असं बऱ्याच वेळा बघायला मिळतं की IT प्रोफेशनल आहेत जे करिअर स्विच करताना ऑफर हॉपिंग खूप करतात, म्हणजे Yes. एक कंपनीची ऑफर घेतलं परत ती काउंटर करून दुसऱ्या कंपनी. येस. तर या गोष्टीत बऱ्याच वेळा कॉन्ट्रोवर्सी चालते. HR लोकांचं म्हणणं असतं की तुम्ही ऑफर हॉपिंग करणार आहे का, आणि जो कॅन्डिडेट असतो की त्याला पण ऍक्च्युली करिअरमध्ये थोडं मॉनिटरी बेनिफिट्स पाहिजे असतात. करेक्ट. तर हा थोडासा वादाचा मुद्दा आहे की कंपन्या पण एका ठिकाणी एम्प्लॉईचा विचार करत नाहीत, तर एम्प्लॉईनी ऑफर हॉपिंग केली पाहिजे का नाही, थोडासा वादाचाच मुद्दा आहे हा. येस. मला नक्कीच इथे पण आन्सर द्यायला आवडेल कारण मी जवळून पाहिले म्हणजे जे मुलं ऑफर काउंटर काढतात आहे, ठीक आहे, काउंटर काढा तुम्ही, पण तुम्ही करिअर डिस्ट्रॉय नका करू. म्हणजे सपोज तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स आपण समजूया 3 वर्ष इयर ऑफ एक्सपिरियन्स आहे, 15, 16, 17 LPA पर्यंत फाईन आहे. बट इफ आर गोइंग टू थिंक लाईक मोर दॅन 30-35 LPA, राईट, फॉर इंडियन सर्व्हिस बेस्ड कंपनी इट्स नॉट पॉसिबल नाउ डेज. बरोबर. कारण कोविडचे दिवस गेलेले आहेत, तेव्हा प्रत्येकाला किती पण ऑफर मागे तेवढा ऑफर भेटायचे ऍक्च्युली, करेक्ट. कारण त्याचे इंटरव्ह्यू पण हार्ड होत नव्हते. आता तुमचा सर्व्हिस बेस साठी आधी एक इंटरव्ह्यू होतो, कंपनीमध्ये गेल्यावरती परत क्लायंट राऊंड असतात आणि क्लायंट राऊंड मध्ये तुम्हाला रिअल टाइम क्वेश्चन्स असतात आणि जर तुम्ही तो क्रॅक करू शकला नाही, तुम्ही रिसेंट पाहिलं असेल बऱ्याचशा इंडियन MNCs ने 25 डेज 35 डेजचा बेंच पिरियड केलेला आहे ऍक्च्युली, राईट. तर ते बेंच पिरियड मध्ये तुम्हाला क्लायंट राऊंड क्रॅक झाला पाहिजे आणि क्लायंट राऊंड साठी पण तुम्हाला लिमिटेड कॉल्स आहेत, 2-3 कॉल तुम्हाला भेटतात ऍक्च्युली. जर तुम्ही क्रॅक नाही केला तर परत कंपनी काय करते, लेअर ऑफ करते ऍक्च्युली. आणि हा पण तुमच्या रिझ्यूम साठी लाईक परफॉर्मन्स गुड नाहीये, कारण मग तो मंकी जम्प होतो. मंकी जम्प आपण कसला म्हणू शकतो ऍक्च्युली, जे मुलं 5-6 महिन्यामध्ये स्विच मारतात ऍक्च्युली, ते ऍक्सेप्टेड नाहीये. कारण HR ते चेक करतात जेव्हा तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू करायचा असतो, की चेक करतात तुम्ही आता पण किती स्विच केले. सपोज तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स 3 वर्ष आहे आणि तुमचे स्विच 4 वर्ष आहे, ते सांगतात हा कॅन्डिडेट आपल्याकडे पण तेच करणार आहे. म्हणजे तुमचा टेक्निकल इंटरव्ह्यू बाजूला राहिला, पण त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर याचे द्यावं लागतात की तुम्ही एवढं स्विच का केले ऍक्च्युली. तर माझं हेच म्हणणं आहे की जास्त पण पॅकेज तुम्ही ओव्हर नका करू. जे तुम्हाला पॅकेज तुम्हाला वाटते की बजेटमध्ये आहे ऍक्च्युली, ते तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि स्टार्ट करा तुमचं काम. पुढे जाऊन पॅकेज तुमचं वाढणारच आहे. पण जर तुम्ही आताच थिंक केलं की नाही मला एकदम हाई पॅकेज पाहिजे, मी माझ्या मित्रांना कम्पॅरिझन करतोय किंवा जे काही फॅमिली मेंबर्स मी कम्पॅरिझन करतोय किंवा माझा जो सिनियर आहे त्याला मी कम्पॅरिझन करतो, ते करिअर डिस्ट्रॉय होईल. तर आपलं करिअर डिस्ट्रॉय करायचं नाहीये, आपलं करिअर बिल्डअप करायचं ऍक्च्युली आणि आपलं लॉंग सस्टेन करिअर करायचं लॉंग टर्म साठी. तर माझा हाच म्हणजे या प्लॅटफॉर्म मार्फत मला सांगायचं आहे, तर आपण करिअर बिल्डअप करूया, डिस्ट्रॉय नाही करायचं आपल्या लाईफमध्ये करिअर.
सर आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की आयटी मध्ये काय पॉलिसीज आहेत, हं. जसं ले ऑफच्या पॉलिसीज आहेत की जर तुम्ही 35 डेज मध्ये, आता जसं अपडेटेड पॉलिसीज आले की जर क्रॅक नाही केलं तर बऱ्याच वेळा काय होतं, ले ऑफ होतं आणि जे वर्किंग एम्प्लॉईज आहेत ते डिमोटिवेट होतात. करेक्ट. तर डिमोटिवेशन, कोडिंग आणि लर्निंग मध्ये डिमोटिवेशनचा खूप मोठा पार्ट आहे असं मला वाटतं, कारण बऱ्याच वेळा आपण रात्रभर बसतो एखादा बग वगैरे सॉल्व्ह करायला आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करतो आणि तो सॉल्व्ह होत नाही. तर बऱ्याच वेळा आयटी प्रोफेशन मध्ये असं बघायला मिळतं की डिमोटिवेशन हा पार्ट खूप जास्त आहे. हं. आणि तो असू शकतो मे बी ड्यू टू लॅक ऑफ स्किल आहे की आवड नाहीये किंवा हाय पेईंग जॉब म्हणून आपण आलो पण ते आता आपल्याला झेपत नाहीये इन शॉर्ट. करेक्ट. तर या सगळ्या गोष्टी कशा टॅकल कराव्या एखाद्या आयटी एम्प्लॉईनी की ज्याला फ्रिक्वेंट डिमोटिवेशन येते आणि कोड चालत नाहीये, फ्रस्ट्रेट होतोय सारखा, तर त्याच्यासाठी काय सल्ला आहे? येस, नक्कीच. यासाठी माझं म्हणणं असंच आहे की जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये काम करता, ऍक्च्युली एखादा तुम्हाला डिफेक्ट आलाय, अग्री आहे, तो आज सॉल्व्ह होणार नाही, आपल्याला नेक्स्ट डेला पण त्याच्यावर जाऊन वर्कआउट करायचं आहे ऍक्च्युली, राईट. तर त्यासाठी आपण जे एक्सरसाइज वगैरे म्हणतो, आपण एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आपण करणं गरजेचं आहे, सुसंवाद असणं गरजेचं आहे, टीम बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. त्यासाठीच तर कंपनीमध्ये आउटिंग वगैरे असतं आणि आपण त्याच वेळेस जर अनअवेलेबल असेल तर मग काही यूज नाहीये. कारण काही ठिकाणी असं असतं, ज्युनियर एम्प्लॉई असतात ऍक्च्युली, त्यांना थोडी जर हेल्प सिनियरची भेटली तर त्यांचं करिअर स्टेबल होऊन जातं, पण जर सिनियरने त्यांना हेल्प नाही केली तर त्यांचा करिअर पण डिस्ट्रॉय होणार आहे. एक एक्झाम्पल सांगतो, मी ऍक्च्युली बँक ऑफ अमेरिकामध्ये काम करत असताना त्यांचं ओआर जापाची मी एपीआय यूज करत होती आणि त्यांनी तो टास्क ज्युनियरला दिला होता. मी ऍज अ लीड करत होतो तिथे, तो ज्युनियरला टास्क होतच नव्हता actually. तर त्या ठिकाणी मी त्याला पिच केलं, प्रॉपर त्याला गायडन्स केलं आणि विदिन 1 hour मध्ये मी तो टास्क पुश करून त्याला अवॉर्ड पण विनिंग करून दिला. आणि त्यानंतर तो फ्रेशर्स मला एवढं फॉलो करतोय नाऊ, लाईक ही इज वर्किंग इन इंदोर लोकेशन, बट टिल तो माझे व्हिडिओ वगैरे असेल तर तो कमेंट्स वगैरे पण चालू असतात ऍक्च्युली याच्यामध्ये. का? कारण त्याला मी आज गायडन्स केलं आणि मला पण हॅपी वाटतं की त्याचं करिअर पुढे बिल्डअप झालंय. तिथून पुढे तो एवढा माझे फॉलो करतोय की आज जाऊन तो फुल स्टॅक मध्ये मास्टर बनलाय पूर्णपणे. तर जे लोक असे डिमोटिवेट होतात ऍक्च्युली, किंवा जे जर इश्यू सॉल्व्ह होत नाही, मग स्मोकिंग करा, ड्रिंक्स करा, ह्या गोष्टी जास्त होतात ऍक्च्युली, राईट. आपण पाहतो पुण्यामध्ये सर्रास ते गोष्टी होतात ऍक्च्युली. डिमोटिवेशनचं प्रमाण किंवा डिप्रेसचं आपण प्रमाण पाहतो जास्त होत आहे. तर यासाठी एकच सोल्युशन आहे, जेव्हा कधी आपल्याला टाइम असेल तुम्ही विकेंडला पण थोडं तुमचं अपस्किलिंग करू शकता. असं नाही की तुम्ही एखादा युट्यूब पाहिलं पाहिजे, तुम्ही किंवा एखादी क्लास लावलंच पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही स्वतः पण प्रॅक्टिस करून काही प्रमाणात ज्या तुमच्या कन्सेप्ट कमी आहेत त्या कन्सेप्टवर तुम्ही फोकस करू शकता आणि तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. जर तुम्हाला हेल्प पाहिजेच आहे तर आमच्याकडे आम्ही आहेच, आणि ऑलवेज माझी जी टीम आहे हायली मोटिवेटेड टीम आहे. तुम्ही कधी पण व्हिजिट करा, तुम्हाला आज ऑलवेज पॉझिटिव्ह व्हाइब्स भेटतील. तुम्ही जॉईन करता नाही करता ही पुढची गोष्ट आहे, पण एकदा तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला लगेच मोटिवेशन आमची टीम देईल ऍक्च्युली. आणि तुम्ही जेव्हा आमच्या ऑफिसला येशाल तुम्हाला पॉझिटिव्ह व्हाइब्स पाहूनच समजेल की आयटी मध्ये करिअर खरंच चांगलं आहे ऍक्च्युली. ते डिमोटिवेट व्हायचं काही कारणच नाहीये. आणि जरी तुम्हाला एखादा प्रॉब्लेम सोल्युशन भेटत नाहीये तर मी किंवा माझी टीम तुम्हाला त्याच्यामध्ये पण सोल्युशन्स देईल. प्रत्येक ठिकाणी आम्ही कमर्शियल चेक करत नाहीये. आमचा मोठो हाच आहे की जो कोणी आमच्या ऑफिसमध्ये येईल तो ऑलवेज सक्सेस झाला पाहिजे. तुम्ही सक्सेस तर मी सक्सेस आहे, हा माझा बिझनेसचा फंडा आहे ऍक्च्युली. म्हणजे माझे स्टुडंट सक्सेस तर मी सक्सेस. येस. नाही, खरंच सर चांगला मुद्दा आहे हा. आणि जसं तुम्ही सांगितलं की अपस्किलिंग सॅटर्डे संडे थोडं बसणं गरजेचं आहे. करिअर जर ग्रो करायचं आहे तर लर्निंग ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि आयटी हा असं क्षेत्र आहे की रोज नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी येत असते आणि आपल्याला ती शिकावीच लागते. देअर इज नो चॉईस फॉर ब्रेड अँड बटर असं म्हणता येईल आयटी मध्ये. तर लर्निंग हे कंटिन्यू करायलाच लागेल. आणि काही असे सर की फंडामेंटल्स असले पाहिजे का, की जर आता जसं मी म्हणलं लर्निंग करायची तयारी पाहिजे आयटी मध्ये यायची तर, किंवा असे काही की कॉन्सेप्ट किंवा काही की कंपोनंट्स आपण जे म्हणू शकतो की एखाद्या मुलामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये ज्याला आयटीचं करिअर करायचंय त्याच्यामध्ये ते मूलभूत आपण म्हणतो ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं इंटेलेक्च्युअल ते स्किल पाहिजे का, हार्डवर्कची स्किल पाहिजे किंवा लर्निंगची स्किल पाहिजे, किंवा ती तुम्हाला जे म्हणता येईल की थोडस त्याच्यामध्ये डेडिकेशननी काम केलं पाहिजे, असं ज्याची मेहनत करायची तयारी आहे, इंटेंट चांगला आहे, येस, असं काय स्किल पाहिजे का? नक्कीच. सगळ्यात महत्वाचं ते टाइम मॅनेजमेंट ऍक्च्युली. कारण आपण जेव्हा कंपनीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला 9 तास तर ऑलमोस्ट कंपल्सरी द्यावंच लागतं. बरोबर. त्यानंतर पण आपण जो काही टाइम आपल्याला राहील ऍक्च्युली, आणि जर आपल्या एखादी की स्किल आपल्याला येत नाहीये, किंवा काही कंपन्यांमध्ये असं पण असतं की तुम्हाला प्रोडक्ट चेंज होणार आहे, तुम्हाला अपस्किलिंग करावं लागणार आहे, टेक्नॉलॉजी स्विच करावं लागणार आहे, राईट. जर तुम्ही आता अँग्युलर वापरतायत, राईट, आता मार्केटमध्ये रिॲक्ट आलेले आहे,
पण बहुतांश असा मोठा असतो बॅक एंड वाल्यांचा की मी का फ्रंट एंड करायचं. बरोबर. तर तुम्हाला तो टाइम मॅनेजमेंट करून तुम्हाला फ्रंट एंड शिकून घ्यायचं रिॲक्ट.जेएस. कारण सध्या किती नाही म्हटलं आपण स्प्रिंग बूट आणि रिॲक्ट.जेएस नेक्स्ट 10 इयर्स साठी सस्टेन राहणार आहे मार्केटमध्ये. तर हा राईट टाइम आहे की तुम्ही जे शिकून त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मास्टर बनू शकता ऍक्च्युअली. तर टाइम तुम्हाला मॅनेज सुद्धा करायचा आहे. ते तुमचं आता तुम्हाला कोणी सांगणार नाही येऊन की तुम्ही आता काय केलं पाहिजे. कारण ऑल जे आपले आहेत आता जे व्ह्युअर्स आहेत ऑलमोस्ट 18+ आहे आणि बऱ्यापैकी जे व्ह्युअर्स असणार ते अदर कॉलेज पर्सून असतील किंवा मग जे काम करतात इंडस्ट्रीमध्ये राईट किंवा पास आउट असतील जे की जॉब सर्च करतायत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्ही फक्त जॉबला अप्लाय नका करून तुम्ही जो काही टाइम आहे आपल्यात जर तुम्ही 2 तास करतायत ना तर तुम्ही 10 ते 12 तास तुम्ही लर्निंग केलं पाहिजे. तुम्ही असे पण मुलं पाहिजेत ऍक्च्युअली जे फक्त जॉबला अप्लाय करत असतात लर्निंग काहीच करत नाही ते ऍक्च्युअली. जेव्हा इंटरव्ह्यू चालू होतो त्यांना कॉल पण भेटतात पण ते इंटरव्ह्यू क्रॅक करू शकत नाही. तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही टाइम असा मॅनेज करा की तुम्हाला जास्त प्रॅक्टिसचा टाइम भेटला पाहिजे नाही तुम्ही अपस्किलिंग केलं पाहिजे. एक्झाम्पल्स आपण घ्यायचं झालं की मार्केटमध्ये आता अँग्युलर थोडं आउटडेट होतं रिॲक्ट मार्केटमध्ये आलेलं आहे राईट. तर रिॲक्ट साठी कसं आहे एवढं टफ नाहीये पण तुम्ही जर टाइम दिला त्याला तर तुमचं ते प्रॅक्टिसने होऊन जाईल. म्हणजे आपल्याला थोडं हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कचा दोघांचा पण संयम घालता आला पाहिजे जेणेकरून आपलं करिअर पुढे बूम होईल मार्केटमध्ये. येस म्हणजे नक्कीच इथे म्हणायला काय वावगं ठरणार नाही की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. येस ही पॉलिसी इथे अप्लाय होईलच. करेक्ट करेक्ट हर्षल. आणि सर आता बरेच आपले जे व्ह्युअर्स आहेत ते महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वगैरे शिकलेले आहेत किंवा त्यांचा प्राथमिक शाळा किंवा जी इंटरमिडिएट स्कूलिंग झाली आहे किंवा ती अशा मोस्टली मराठी शाळांमधनं झालेल्या आहेत. तर त्यांना आयटी मध्ये बऱ्याच वेळा मला विचारतात दादा आम्हाला आयटी मध्ये यायचंय तर आम्हाला थोडं गायडन्स करतं. माझ्या पद्धतीने जेवढं होत असेल तेवढं तुम्ही करतोच. येस पण ऍज अ एज्युकेटर म्हणून मला तुमच्याकडनं माझ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की जर ऍज अ इंटरमिडिएट लेवल म्हणून किंवा ऍज अ फ्रेशर म्हणून जॉईन करायचंय किंवा आता आयटी मध्ये जॉब करताय आणि स्विच केलं तर बऱ्याच वेळा असं डोक्यात एक कन्फ्युजन असतं मुलांच्या की किती पॅकेज मागावं, जास्त मागितलं तर हे रिजेक्ट करतील का ऑफर, किंवा मी एखाद्याचं 15 लाख बजेट आहे आणि मी 10 लाख मागितलं तर आय एम अंडर सॅटिस्फाईड. तर असं काही सर फॉर्म्युला आहे का की ज्यांनी आपण एखाद्या कंपनीला पिच करताना पॅकेज काय रेंज मध्ये मागावं किंवा काय ती रेंज असेल असं आपल्याला अंदाज लावता येईल? नक्कीच नक्कीच. तर यासाठी आपल्याकडे डिफरंट प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे. तुम्ही कंपनीचा स्टडी करू शकता बाय ग्लासडोर आपल्याकडे अवेलेबल ऑप्शन्स ऍक्च्युअली ज्यामध्ये की सॉफ्टवेअर इंजिनियरची सॅलरी किती, टेक लीडची किती, आर्किटेक्टची सॅलरी किती त्यांना पण तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. पण जसं मी तुम्हाला सांगितलं काही याच्यावर पण नक्कीच चांगले असतात. तुम्ही जर 10 लाख मागताय त्यांचं बजेट जर 17 लाखाचं आहे तर ते स्वतःहून तुम्हाला सांगतात वी हॅव दॅट मच बजेट यू नॉट टू वरी अबाउट दॅट. कारण ते माझ्या पण करिअरमध्ये झालंय. एका ठिकाणी मी पण सॅलरी कमी मागितली होती मला मोर दॅन दॅट सॅलरी भेटली होती. म्हणजे हे आपण जे बोलतो की एक्साइटमेंट असते आपल्याला पण राईट. येस. तर त्या ठिकाणी एचआर लोक पण आपल्याला सपोर्ट करतात. फक्त त्यासाठी आपलं नेचर पण तेवढं पॉलिट असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण वे ऑफ टॉकिंग आपण एचआर सोबत बोलतो कारण महत्वाचं काय की तुमचा टेक्निकल राऊंड क्रॅक झालेला असतो. नेक्स्ट तुमचे जे काही फर्स्ट सेकंड लेवल स्क्रीनिंग असेल ऍक्च्युली ते तुमचं झालेलं आहे. आता तुम्ही एचआर राऊंडला एचआर राऊंड म्हणजे काय असतं की जिथे तुम्हाला फक्त काय सॅलरी निगोशिएशनचा पार्ट ऍक्च्युली आणि ऑलरेडी फिक्स असतं वरून की एवढी आपण सॅलरी कॅन्डिडेटला देऊ शकतो. पण मग काही याच्यामध्ये काय होतं की आपण ओव्हर पॅकेज मागतो. मग त्या ठिकाणी याच्यात काहीच करू शकत नाहीये. त्यांच्याकडे 2 कॅन्डिडेट्स असतील दुसऱ्या कॅन्डिडेट्स काही मागतो त्याला ते मूव्ह ऑन करतील. पण ज्या ठिकाणी एचआरला माहिती की आपलं बजेट तेवढं आहे प्रॉडक्ट बेस मध्ये तर ते त्याला तेवढी सॅलरी ऑफर करतात. कारण त्यांना बजेट असतं की तुमचं 7 ते 8 वर्ष एक्सपिरियन्स आम्ही एवढी सॅलरी देऊ शकतो, 2 ते 3 वर्ष एवढा एक्सपिरियन्स तुम्हाला आपण एवढी सॅलरी देऊ शकतो. त्या कंपनीच्या क्रायटेरियामध्ये असेल तर ते देतात काहीच प्रॉब्लेम नाही. पण माझं म्हणणं हेच आहे बेस की तुम्ही त्यांना सांगू शकता की ऍज पर कंपनी नॉर्म्स कारण ते तुम्हाला नक्कीच चांगलं गायडन्स करतील. कारण त्यांना पण माहित असतं तुम्ही पोलाइटली तुम्ही टेक्निकल राऊंड क्रॅक केलेत म्हणून तर तुम्ही एचआर राऊंडला एलिजिबल आहे राईट. बरोबर. आणि तिथे जर तुम्ही प्रोफेशनल सांगितलं की येस आय एम लुकिंग फॉर लॉंग टर्म असोसिएशन त्यांना पण समजतं. कारण ते जे काही हायरिंग करतात शॉर्ट टर्म साठी कोणी हायर करत नाहीये. त्यांना ऑलवेज असा कॅन्डिडेट पाहिजे असतो की जो कॅन्डिडेट आम्ही हायर केला की तो ऍटलीस्ट आमच्यासोबत 4-5 वर्ष काम करेल. त्याच्यामुळे ते पण लोक तुम्हाला नक्कीच चांगला गायडन्स करणार आहे ऍक्च्युली चार लोक पण. येस सर. आम्ही बऱ्याच वेळा आपण आपल्या सिनियर्स कडनं किंवा आर्किटेक्ट कडनं किंवा टीम लीड कडनं असं ऐकतो की अरे बहुत टाइम हो गया भाई अभी छोड़ दे नया जॉब देख ले किंवा असं मार्केटमध्ये फ्रिक्वेंटली ऐकायला मिळतं की बस अरे किती वर्ष आता एकाच कंपनीत काम करशील. तर आपण जसं डिस्कस केलं की एचआर लोक किंवा कंपनी लॉंग टर्म असोसिएशन साठी लोक बघत असतात. बट जे हाईक होत आहेत मार्केटमध्ये किंवा जे सॅलरी हाईक ऍज अ एम्प्लॉईला देत आहेत 2 आणि 3%, ज्याचं ते डेडिकेटेडली वर्क करतात 16 तास स्क्रीन समोर बसतात, प्रोडक्शन रेडी ऍप्लिकेशन सॅटर्डे संडे बसून पण डिप्लॉय करतात.
तर थोडस हा ताळमेळ कुठेतरी बसत नाहीये मार्केटमध्ये, की लॉंग टर्म असोसिएशन बघताय पण तेवढा जो कॉम्पेन्सेशन आहे कंपन्या मार्केटमध्ये देत नाहीत. तर या ठिकाणी ही सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे? नक्कीच मला ते पिच करायला पण आवडेल, कारण जेव्हा एखादा एम्प्लॉय काम करतो एका कंपनीमध्ये 5 वर्ष ऍक्च्युअली कन्सिस्टंटली, त्याचा हाईक आपण पाहतो कमी होतो, पण जेव्हा तो स्विच मारतो, लाईक बेस्ट एक्झाम्पल आपण सांगू, इन्फोस म्हणून स्विच मारतो अक्सेंचरला, त्याला ऑलमोस्ट कितीतरी पटीने हाईक भेटते, राईट? बरोबर. तेव्हा आपण थिंक पण करू शकत नाही. पण तोच जर एम्प्लॉय त्या स्किल्स आहे ऍक्च्युअली ऑलमोस्ट सिमिलर काम आहे किंवा सिमिलर क्लायंट्स असणार आहे पुढे गेल्यावरती, राईट? हम्म. येस. तर विदिन कंपनी तेवढं देत नाही, त्यावेळेस तुम्ही जे काही काम करतात ऍक्च्युअली, जेव्हा तुमचं अप्रायझल असतं मीटिंग, त्यावेळेस तुम्ही हायलाईट करणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही सांगणं गरजेचं आहे की हे जे डिफेक्ट होते, प्रोडक्शन इश्यूज होते, ज्या ठिकाणी क्लायंट्सला आपल्याला अप्रिसिएशन भेटलेले आहे, ते तुम्ही तुमच्या मॅनेजरशी डिस्कस करणं गरजेचं आहे, कारण मॅनेजर पण त्याच्या कामामध्ये बिझी असणार आहे. तर हे आपल्या बाजूने पोलाइटली हायलाईट करायचं आहे. वी आर नॉट गोइंग टू डायरेक्टली डिमांड इट, पण आपण ऍटलीस्ट पोलाइटली आपण त्याला हायलाईट करू शकतो की हे माझ्या रिक्वायरमेंट्स आहेत. जर ते ऐकत नसेल त्यावेळेस मग साहजिक आहे तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. पण माझं म्हणणं हेच आहे की जेव्हा तुम्हाला विदिन सस्टेन राहता येईल एका कंपनीमध्ये, तेव्हा तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा. ऍटलीस्ट 3 वर्ष तरी तुम्ही सस्टेन राहा. पण असं जम्प नका मारू की एक वर्षामध्ये जम्प मारसाल तुम्ही, नको. का? कारण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देताय, तुमचं टेक्निकल पूर्ण बाजूला राहते, तुम्हाला हेच एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की तुम्ही स्विच का केले ऍक्च्युअली, राईट? येस. बरोबर. तर आपलं हेच म्हणणं आहे की तुम्ही जेवढं सस्टेन राहता येईल आणि जेवढं तुम्हाला मॅनेजर समोर सांगता येईल की हा मी हे डिफेक्ट फिक्स केले, हे प्रोडक्शनचे इश्यूज होते ऍक्च्युअली, बिझनेसवर तेवढा इम्पॅक्ट झाला असता, यामध्ये आपल्या क्लायंट्स कडे एवढे अप्रिसिएशन भेटलंय, ते तुम्ही हायलाईट करू शकता. आणि नक्कीच आयटी मध्ये लोक, जसं आता माझा एक्सपिरियन्स सांगलाच नक्की आहे की सगळेच लोक पोलाइटली किंवा प्रोफेशनलिझम फॉलो करतात. कारण मी पण ऍज अ ट्रेनिंग लेवल टू आर्किटेक्ट लेवल पर्यंत गेलो ऍक्च्युली. मला प्रत्येक ठिकाणी सांगायचा एक्सपिरियन्स आलेला आहे, म्हणजे असा कुठेच वाईट एक्सपिरियन्स आलेला नाही. कारण मी ज्या लोकांमध्ये राहिलो ऍक्च्युली, नॉट ओनली की आयटी एक्सपिरियन्स, मी म्हणजे कॉलेज लाईफ पासून, माझं हॉस्टेल असेल, रूम असेल, आज पण लोक मला ओळखतात. हे आपल्यावर डिफेंड्स असतात की आपलं नेचर कसं आहे. सेम हे आपण आयटी इंडस्ट्री किंवा जिथे आपण काम करतोय, जर आपलं नेचर प्रामाणिक आहे, आपण चांगलं काम करतोय, तर साहजिक आपलं हाईक त्या रेंज मध्ये भेटणार आहे. आणि जर नसेलच त्यांचं बजेट नसेल आणि तुमचा एक्सपिरियन्स जास्त आलेला आहे, त्यावेळेस तुम्ही बाहेरचा पण स्विच करू शकता. ते काही चुकीचं नाही मार्केटमध्ये, राईट? येस. सर, आणि आपल्या ऑडियन्सला ऐकायला जरूर आवडेल की एखादा जर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून किंवा ट्रेनी म्हणून, जसं सांगितलं तुम्ही, आता ट्रेनी टू आर्किटेक्ट, जर आपल्या व्ह्युअर्सला ऍज अ आयटी प्रोफेशनल जॉईन करायचं आहे फ्रेशर म्हणून, तर हा पाथ कसा राहील? म्हणजे आयटी नंतर, ट्रेनी नंतर तुमचं काय पोझिशन राहील, किंवा येस. तो एंड पाथ जो आहे तो टेक्निकल लाईन मध्ये कसा राहील? काय नक्की. पोझिशन असते? तर माझं हेच म्हणणं असेल, आता मोस्टली आपण जर पाहिलं आयआयटीचे स्टुडंट्स जे की कॉलेजच्या सेकंड थर्ड इयर पासून इंटर्नशिप सर्च करतात, लास्ट इयरला असताना स्वतःचं स्टार्टअप ते मूव्ह ऑन करतात actually. बरोबर. ठीक आहे. सेम फॉर पुणे युनिव्हर्सिटीचे किंवा जे काही महाराष्ट्रीय कॅन्डिडेट्स असतील, तर तुम्ही कॉलेजच्या ऍटलीस्ट नाही सेकंड इयर, तुम्ही थर्ड इयर पासून तर इंटर्नशिप सर्च करा. थर्ड इयरला तुम्ही इंटर्नशिप सर्च करतात, कंपनी स्टार्टअप असेल, आय अग्री इन्फोसिस तुम्हाला जर अलाव करणार नाहीये, पण जे काही स्टार्टअप कंपन्या ऍटलीस्ट ते तुम्हाला शिकायला भेटेल. त्या ठिकाणी पेड असेल, अनपेड असेल, चालते, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला शिकायला भेटलं पाहिजे रिअल टाइम कॉम्प्लेक्स चार्जेस काय असतात ऍक्च्युली. बरोबर. तर तुम्ही ऍज अ ट्रेनिंग चेअर म्हणून काम करू शकता. ट्रेनिंग म्हणजे मी इंटर्नशिप समजतो actually, ठीक आहे. आणि पास आउट जर तुम्ही जेव्हा होताय, तेव्हा तुम्ही डायरेक्ट सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर तुमची जी प्रोफाईल असणार आहे, मग ती तुमची एंट्री लेवल पोझिशन झाली पुढे गेल्यावर, ठीक आहे. आपल्या ट्रेनिंग नंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर, राईट, इंजिनियर पकडू आपण त्याला. पुढे गेले तर मग सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतो आपण त्याला, ज्यामध्ये की त्याला 2-3-4 लोक असणार खाली ज्युनियर, त्याला मॅनेज करायला, काम पण करा, सोल्युशन द्यायचे. आणि त्यांच्यावरती असं ते टेक लीड असतात. तर टेक लीडला जे काही इश्यूज असतील, ज्युनियरचे असतील किंवा सिनियरचे असतील, ते सगळं त्यांना टॅकल करायचे. टेक लीड नॉट ओनली मॅनेज दी टीम, बट सोल्युशन्स पण त्यांना द्यायचे. आणि तेच त्यांना पुढे परत क्लायंट्सला, म्हणजे प्रोडक्ट ओनर असणार, त्यांना पिच करायचंय पुढे, किंवा स्क्रम मास्टर असतील, मॅनेजर असतील, त्यांना सांगायचं आहे. कारण मोस्टली जर आपण पाहिलं गेलं इंडियन सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मॅनेजर जास्त कोडिंग करत नाही. काही आहे, काही लोक कोडिंग पण करतात, पण बहुतांश मॅनेजर जे असतात ते मॅनेजिंग दी पीपल, मॅनेजिंग दी टीम, ते एमबीए ग्रॅज्युएट्स असतात की त्यांच्याकडे कम्युनिकेशन चांगलं असतं किंवा टीम मॅनेजमेंट हँडलिंग चांगलं राहतात. पण टीम लीड जो आपण बोलतो तो प्युअर टेक्निकल असला पाहिजे, जो की लीड पण करेल आणि स्वतःचं कंट्रीब्युशन पण असेल, आणि जर कोणी म्हणजे कॉम्प्लेक्स टास्क असतील तर तो सोल्युशन्स पण देऊ शकला, तेव्हा मग ते टीम बॉन्डिंग चांगलं असू शकेल. आणि मोस्टली आपण जर पाहायला गेलो, पुढे गेलं की एकदा लीड झालं, लीड नंतर असतं आर्किटेक्ट, राईट. म्हणजे इनिशियली आपण बोलू ट्रेनिंग इंजिनियर, देन सॉफ्टवेअर इंजिनियर, सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, टेक लीड, आणि त्यानंतर असतं आर्किटेक्ट. तर मोस्टली इंडियन कंपनी ज्या आहेत, 8 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही आर्किटेक्ट, किंवा 10 इयर एक्सपिरियन्स तर तुम्ही आर्किटेक्ट बनू शकता. आर्किटेक्ट म्हणजे काय की तुम्हाला सिस्टम डिझाईन करायचंय. सिस्टम म्हणजे आपण काय बोलतो की पूर्ण प्लॅटफॉर्म तुम्हाला डिझाईन करायचं आहे ऍक्च्युअली. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला हाय लेवल आणि लो लेवल डिझाईन करायचंय. हाय लेवल म्हणजे काय करायचंय की हाय लेवल जे थिंकिंग असणार आहे, आपलं लँग्वेज कोणती आपण चूज करणार आहे,
एपीआय आपण डॉक्युमेंट्स वगैरे कसं फॉलो करणार आहे, सिक्युरिटी टूल्स आपण काय काय देणार आहे, ते झालं आपलं हाय लेवल डिझाईन आहे. आणि लो लेवल म्हणजे काय की ऍक्च्युअल कोडिंग लेवल तुम्हाला करावं लागतं, राईट. तर आर्किटेक्ट मोस्टली हाय लेवल डिझाईन करतात, टीम लीड जो असणार तो थोडा लो लेवल डिझाईन वरती काम करणार आहे ऍक्च्युअली. येस. आणि एकदा की आपलं हाय लेवल डिझाईन फिक्स झालं की मग आर्किटेक्टचं पण काम मग संपतं त्यानंतर, ठीक आहे. मग आर्किटेक्ट विदिन कंपनी दुसरी गोष्ट असतात तिकडे ते मूव्ह होतात ऍक्च्युअली. हा म्हणजे माझा एक्सपिरियन्स राहिलेला ऍक्च्युअली आजपर्यंतचा. म्हणजे एक आर्किटेक्ट त्याच फ्लोरसाठी कंटिन्यू आर्किटेक्ट म्हणून राहत नाहीये, त्यांच्याकडे बाकीचे पण क्लायंट्स असतात, त्याला तिकडे शिफ्ट करतात ऍक्च्युअली ते. मग टीम लीडला पुढे जाऊन ह्या गोष्टी टॅकल करायच्या पूर्णपणे. येस. येस. आर्किटेक्ट नंतर जो प्रमोशनल पाथ आहे तो ऍज अ सीटीओ म्हणून काम करेल का? नक्कीच. त्याच्यानंतर त्यांना इनिशियली आपण असं कन्सिडर करू, काही काही कंपन्यांमध्ये असोसिएट आर्किटेक्ट असतात, मग सॉफ्टवेअर आर्किटेक्ट, मग सिनियर आर्किटेक्ट, ही त्यांची एक लेवल आहे ऍक्च्युली. आणि त्यानंतर असतं सीटीओ. सीटीओ एक हाय लेवल लाईक ऑर्गनायझेशन लेवल आपण जे बोलू की पद आहे ऍक्च्युली, ज्यामध्ये की सीटीओ, सीईओ आणि सीएफओ असतात. बरोबर. ज्या सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आपण बोलू शकतो, सीएफओ पण असतात कंपन्यांमध्ये, राईट, फाउंडेशन ऑफिसर आपण बोलू शकतो, आणि सीटीओ म्हणजे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर. मग आर्किटेक्ट नंतर सीटीओ होतो. मोस्टली स्टार्टअप कंपन्यांमध्ये सीटीओ तुम्हाला लवकर भेटतात, पण एमएनसी जसं ऍक्सेंचर वगैरे एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, इन्फोसिस झालं, तर सीटीओ साठी तुम्हाला टाइम लागेल. मग त्या ठिकाणी असोसिएट आर्किटेक्ट असतात, मग सॉफ्टवेअर आर्किटेक्ट, सिनियर आर्किटेक्ट, आणि त्यानंतर मग सीटीओ पद असतं ऍक्च्युली. येस. तर सर, एकंदरीत आपण पूर्ण आयटीचा प्रवास बघितला. याच्यामध्ये तुम्ही जसं डिटेल्ड एकदम आम्हाला गाईड केलंय की सॅलरी एक्सपेक्टेशन कसे सेट करावे, किंवा आयटी मध्ये प्रवेश करायचा असेल तर काय प्रक्रिया राहील त्याची. आपण जे एज्युकेशनल प्लॅटफॉर्म ऍज अ एज्युकेटर म्हणून जे सेल्फलेस सर्व्हिस तुमची सोसायटीला आहे, ते ऐकून सगळं एकंदरीत खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या शोवर आला. खूप असं छान, मला वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी कॉन्व्हर्सेशन केलं. तुम्ही गाईड केलं आमच्या ऑडियन्सला आयटी मध्ये कसा प्रवेश करावा आणि त्याच्यात सस्टेन कसं करावं, काय करिअर पाथ राहतील, आणि तुमचं जे सोसायटीला कॉन्ट्रीब्युशन आहे, जे सेल्फलेस तुम्ही डिव्होशन देताय, तुमची जी स्किल आहे ती लोकांपर्यंत पोहोचवताय, ती खरंच अनएक्सेप्शनल आहे. त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते खरंच खूप छान आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आज जाता जाता यंगस्टर पोरांना किंवा जे एक्सपिरियन्स प्रोफेशनल आहे त्यांना तुम्हाला काय सल्ला देऊ वाटेल का? क्लोजिंग नोट करायची आपल्याला या प्रोग्रामची, तर एक लास्ट क्लोजिंग नोट साठी तुम्हाला काय गायडन्स करावं असं वाटेल का? नक्कीच. तर मला सर्वांनाच ऑडियन्सला सांगायचंय, तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस इज द की ऑफ सक्सेस आहे. आणि ज्या तुम्हाला फुल स्टॅक मध्ये करिक्युलम मध्ये स्टार्ट करायचं करिअर ऍक्च्युली ऍज अ डेव्हलपर, तर आमची टीम आणि मी स्वतः असेल तिथे अवेलेबल. इथे मी स्वतः बोलणार आहे, मी स्वतः तुमच्याशी बोलणार आहे, तुम्हाला तो प्लॅटफॉर्म मी अवेलेबल करून देईल. तर तुम्ही किती पण क्वेश्चन विचारले, आजच मी हॅपी असणार आहे. आणि माझा हाच मोटिव्ह की मी आता फुल टाइम आलोय, तर मी जास्तीत जास्त ऑडियन्सला कसं मी गायडन्स करायला, ठीक आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही 100% सक्सेस होणार आहे करिअरमध्ये. आणि जे कोणी लोक फुल स्टॅक चूज करतील ते वुमेन मार्केट असेल फ्युचरमध्ये. आणि मला तुला पण धन्यवाद करायचं आहे ऍक्च्युली यासाठी की तू हा चांगला प्लॅटफॉर्म चालू केलाय. आणि नक्कीच तुला पण माझ्याकडून शुभेच्छा ऍक्च्युली. आणि नक्कीच रिस्क चांगले तुझे वाटतील. आणि जे कोणी माझे फॉलोअर्स असेल, सबस्क्रायबर असतील, जसे आपले फुल स्टॅकचे आहेत, तेच हर्षलच्या पण चॅनलला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि हर्षल पण चांगले तुम्हाला अजून नवीन नवीन स्पीकर आणून तुम्हाला मोटिवेट करायला ऍक्च्युली. आणि नक्कीच हर्षलला पण चांगला सक्सेस भेटतो त्याच्या करिअरमध्ये, ते जे नवीन प्लॅटफॉर्म तो स्टार्ट करतोय ऍक्च्युली. या हर्षल, त्याबद्दल धन्यवाद फ्रॉम माय साईड. येस. तर सर, तुम्ही वेळात वेळ काढून आला, खूप छान वाटलं. धन्यवाद तुमचा. आमच्या चॅनलवर व्हिजिट केली तुम्ही आणि बहुमूल्य तुमचा गायडन्स दिला आमच्या ऑडियन्सला, तर थँक्यू सो मच. येस. धन्यवाद हर्षल. थँक्यू. तर मित्रांनो, जाता जाता मला परत सांगू वाटेल की सर वेळात वेळ काढून आले. तुम्ही जसं बघू शकता इथे की फुल स्टॅक जावा डेव्हलपर म्हणून त्यांची युट्यूबचं चॅनल आहे. कोचिंग करतात तिथे ते. सेल्फलेस सर्व्हिस आहे त्यांची यंगस्टर पोरांसाठी. फ्री ऑफ कोर्सेस असे त्यांचे अवेलेबल आहे. एकही रुपया ते चार्ज करत नाही. त्यांची स्किल ते युट्यूब मार्फत यंगस्टर पोरांना अपलोड करतात त्यांच्या चॅनलवर. जर तुम्हाला शिकायचं असेल तर यू कॅन ऑलवेज व्हिजिट सरांचं युट्यूबचं चॅनल आहे स्वतःचं. तुम्ही त्याच्यावर व्हिजिट करू शकता आणि तिकडनं तुमची लर्निंग कंटिन्यू करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये सरांचं चॅनलची लिंक ऑब्व्हियसली टाकणार आहे. सरांचा ऑफिसचा जो ऍड्रेस आहे तोही टाकणार आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करणार आहे. तर सरांच्या चॅनलला पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नेहमीप्रमाणे सांगा कमेंट सेक्शन मध्ये. आमच्याही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची साथ खूप महत्वाची आहे आमच्यासाठी आणि तुमचं जे बहुमूल्य कॉन्ट्रीब्युशन आहे आमच्या चॅनलसाठी तेही फार महत्वाचं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघत राहा.
आणि आमच्या चॅनलवर येत राहा. सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेवढं बेल आयकन क्लिक करायचं विसरू नका. धन्यवाद.